नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईंड गट ब मुख्य 2023 चा जो पेपर होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 22 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपल्या ऍप्लिकेशनवरती आपण कंबाईनसाठी बॅच सुरू केलेली आहे. त्याची फी फक्त 999 रुपये असेल आणि बॅच मध्ये बघा 900 पेक्षा जास्त लेक्चर्स असतील, कालावधी 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. सेम बघा, कंबाईन सारखंच आपण काय केलेलं, राज्यसेवेची पण आपण बॅच आपल्या ऍप्लिकेशनवरती लॉन्च केलेली आहे. तर बॅचची फी बघा इथं पण 999 रुपये असेल आणि ते सेम बघा 200 पेक्षा जास्त लेक्चर्स असतील, कालावधी 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न आपण बघून घेऊ. तर बघा, मिसिंग कॅरेक्टरवरती पहिला प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक लिहा. ठीक आहे, प्रश्नचिन्ह इथे दिसतंय बघा. आता इथं काय लिंक लागते बघा, 0.9 गुणिले बघा, परत इकडे काय 0.7 भागिले इकडे 0.3 केलं की किती निघते बघा. चला हे पूर्णांकात करून घ्या बघा. 9 गुणिले 7. ठीक आहे बघा. आता अंशाला आपण काय केलं, 2 शून्य वाढवले. इकडे 1 शून्य वाढवला 9 झालं, इकडे 1 शून्य वाढवला 7 झालं. डिवाइड बाय 1 शून्य वाढवला, छेदाला तर काय होईल बघा, 3 होईल. गुणिले आता वरती 2 शून्य वाढवले, खाली पण 2 शून्य वाढवावं लागते आपल्याला. खाली काय करा, 1 10 करा. बाकी निघते आता इकडं. चला 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे किती झालं बघा, 7 त्रिक 21. 21/10 म्हणजेच किती झाले, 2.1. म्हणजे इथं बघा आले का 2.1. बघा सेम याप्रमाणे इकडे काय दिले बघा, 0.7 0.7 गुणिले 0.4 भागिले इकडे किती येणार, 0.2. 0.2 बरोबर किती निघते बघा. चला 7 गुणिले 4 बघा, अंशाला जर 2 शून्य वाढवलं तर छेदाला पण 2 शून्य वाढवा. खाली 1 शून्य वाढवलं तर काय येईल, 2 येईल. आणखी 1 शून्य वाढवलं तर गुणिले 10 येईल. बाकी निघते बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे किती आलं, 7 दुने 14. 14/10 केले की बरोबर काय निघते, 1.4. बघा इथं किती आले, 1.4 आले. आता इथं पण सेम तसंच आहे बघा. 0.8 0.8 गुणिले 0.3 भागिले 0.2 बरोबर किती निघते बघा इकडं. 8 गुणिले 3 भागिले 2. बघा वरती 2 शून्य वाढवले की काय झालं, 8 आणि 3 पूर्णांकात झालं. आता खाली 1 शून्य वाढवला की 2 पूर्णांकात झाला आणि आणखी 1 शून्य वाढवावं लागेल, कारण की अंशाला आपण 2 शून्य वाढवलेत. बाकी निघते इकडं. चला बे एक बे बे चोक 8 म्हणजे किती झाले बघा, 4 त्रिक 12. 12/10 म्हणजेच किती झाले, 1.2. बघा इथे 1.2 आले. आता सेम इकडे बघा किती निघते, 0.5. 0.5 गुणिले 0.3 भागिले 0.6 इज इक्वल टू, सगळं पूर्णांकात करून घ्या बघा. वरती 5 बघा किती येते, 5 गुणिले 3 भागिले बघा काय निघेल, वरती 2 शून्य वाढवले, खाली पण 2 शून्य वाढवावं लागतील. 1 शून्य वाढवलं की 6 येते. आणखी 1 शून्य वाढवा, गुणिले 10 करा. किती निघते बघा. चला 3 1 3, 3 2 6. परत किती निघते बघा, बे एक बे, परत बे दोन्ही 4 आणि 1 5, बे पंचे 10 म्हणजे 2.5/10 म्हणजेच किती आले, 0.25. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, बोर्ड मास वरती क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन तुम्हाला बघा जिथं तुम्हाला चिन्ह बदलले असतात, म्हणजे प्लस म्हणजे भागिले, तर हे तुम्हाला कोडिंग डिकोडिंग मध्ये पण विचारलं जातं. ठीक आहे बघा, मग थोडक्यात हा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिले बघा, जर प्लस म्हणजे बघा काय दिले, अधिक म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर ह्याची किंमत काय ती विचारली आपल्याला. बघा सगळे नंबर लिहून घ्या इकडं. 39 13 परत काय 11 12 आणि 3. ठीक आहे बघा. आता अधिक म्हणजे काय दिले बघा, अधिक म्हणजे भागिले. अधिक म्हणजे भागिले, तिकडे भागिले करा. बघा परत इकडे काय दिले, वजा. वजा म्हणजे काय दिले, वजा म्हणजे गुणिले. बघा वजा म्हणजे गुणिले, इथे गुणिले लिहून टाका. परत गुणिले म्हणजे किती आहे बघा, काय दिले, गुणिले म्हणजे वजा. गुणिले म्हणजे वजा. परत इकडे काय दिले बघा, भागिले. भागिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे अधिक. तर ह्याची किंमत बाकीत निघते. इज इक्वल टू, बघा आता सुरुवातीला काय करतो आपण, भागाकार करतो, बरोबर आहे का नाही. आणि भागाकारानंतर काय दिलंय तुम्हाला, गुणाकार. बघा किती निघते इकडे, 39 भागिले 13 केलं तर किती निघते, 13 तर 39, 3 निघते इकडे. 3 गुणिले 11 वजा 12 अधिक 3 बरोबर. बघा आता गुणाकारात चिन्ह आहे ते दिसतंय, बरोबर का. हे आधी सॉल्व्ह करावं लागेल आणि सेपरेट हे परत सॉल्व्ह केलं तरी चालतं इकडे बाजूला. ठीक आहे बघा, 11 त्रिक किती येते, 33. 11 त्रिक 33 आणि वजा 12 अधिक 3 किती असतं बघा, वजा 12 आणि अधिक 3 ची बेरीज केली आपण तर किती निघते इकडे, वजा 9 निघते. वजा 9. बघा 12तनं 3 घालवला आपण, मोठ्या संख्येत चिन्ह दिलं. ठीक आहे बघा, किती आले इकडे, 9 आले. 33 मधून 9 गेले किती राहते बघा इकडे, मग इथे राहते 24. बघा मग आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 3.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, नातेसंबंधावरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला. बघा, आणि आता कुठला टाईपचा प्रश्न आहे बघा, कोण कोण असं म्हणाले, मग थोडक्यात त्या टाईपवरती प्रश्न विचारला आपल्याला. अमर त्याची बहीण आते बहीण सविताला म्हणाला, साईराज हा माझ्या, आता बघा माझ्या म्हणजे कुणाच्या, तर अमरच्या. मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे? अमर आहे. आता बघा ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये कसं असतं बघा, तर एकाच व्यक्तीचं नातं जे असतं ना, तर ते दोन व्यक्तींबरोबर काय आहे ते सांगितलेलं असतं आपल्याला. बघा आता इथे काय दिसतंय बघा, साईराज हा काय म्हटलंय बघा, माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. तर बघा आता इथं कसं असतंय, साईराज हा, बघा साईराजचं नातं दोन ठिकाणी सांगितले बघा. साईराज हा काय म्हटलंय, माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, मोठं वाक्य कुठले ना ते आधी सॉल्व्ह करायचं. बघा काय म्हटले, तर माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे, हे आधी सॉल्व्ह करा. आणि ही व्यक्ती कोण आहे, तर साईराज आहे. ठीक आहे बघा. आता कसं सॉल्व्ह करायचं, मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर अमर आहे. अमर लिहा इथं. बघा अमर, अमर काय म्हणतोय बघा, अमर हा माझ्या आजीची मुलगी. बघा माझ्या, बरं अमरची आजी. आता आजी कुणाकडची, आईची आई आहे का वडिलांची आई ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे दोन कंडिशन निघतात बघा. सुरुवातीला काय, बरं आता तिथं काय म्हटलंय बघा, आते बहीण म्हटले, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण सुरुवातीला काय करायचं, वडिलांकडनं नातं दाखवू. कारण की आते म्हणजे कोण असते, वडिलांची बहीण असते, बरोबर आहे का नाही. आणि इकडे सेपरेट पहिली कंडिशन मध्ये जर नाही उत्तर निघालं, तर तुम्हाला दुसरी कंडिशन काय करावं लागेल, आईकडून आजी दाखवावं लागेल. बघा आता काय दिले, माझी आजी. आता आजी म्हणजे कोणाची बघा, हे झाले वडील, हे झाले अमरचे वडील. वडिलांची ही झाली आई. ठीक आहे बघा, वडिलांची आई म्हणजे ही झाली आजी. पहा काय म्हटलं इथं, माझ्या, अमर म्हणजेच कोण झाला, अमर म्हणजे मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर अमर आहे. ठीक आहे बघा. माझ्या आजीच्या, काय म्हटलंय बघा, आजीची मुलगी. आजीची मुलगी मुलगी म्हणजेच कोण झाली, वडिलांची बहीण. बरोबर, म्हणजे थोडक्यात कोण झाली, आत्या झाली. बरोबर आहे का. माझ्या आजीची मुलगी, ही बघा माझ्या आजीची मुलगी कमल, ही कोण आहे, तर कमल आहे. माझ्या आजीची मुलगी म्हणजेच कोण झाली, काय म्हटले, कमल. हिचा नातू आहे. बघा ह्या कमलचा नातू आहे, ते क्वेश्चन मार्क करा. क्वेश्चन मार्क मी काय केला, कारण की कमलच्या मुलाची मुलगी आहे का, कमलच्या मुलाचा मुलगा आहे का मुलीची मुलगी आहे ते आपल्याला माहिती नाही. इथं कोण आला, तो साईराज आला. बघा काय मग इथे अमर काय म्हणतो, माझ्या आजीच्या आजीच्या इथं कमल म्हणजे मुलगी आली, थांबा, ही झाली कमल. पहा माझ्या आजीच्या मुलीचा नातू आहे. बघा बरोबर आहे का नाही. माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. बघा आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. आणि वरती बघा पुढे काय दिले बघा, अमरची आत्या ही. बघा अमरची आत्या कोण आहे, बघा अमरची आत्या कोण आहे, तर कमल आहे. वडिलांची बहीण म्हणजे ही कोण झाली, आत्या झाली अमरची. पहा अमरची आत्या ही कोण म्हटले बघा, ही साईराजाची आजी आहे. बघा ही साईराजची आजी दिसते बघा. साईराजच्या वडिलांची आई किंवा आईची आई कोण आहे, तर कमल आहे. बरं आता वरती काय दिले बघा तुम्हाला इकडं, तर बघा अमर कुणाला सांगतोय सगळं, बघा अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला. म्हणजे अमर कुणाबद्दल कुणाला सांगतोय सगळं, तर सविताला. सविता कोण आहे, तर त्याची आत्ती बहीण आहे, म्हणजेच आत्याची मुलगी. आत्याची मुलगी ही तर कोण आली बघा, ही झाली सविता. ही कोण झाली, सविता. ठीक आहे बघा, सविता. आता काय म्हटले बघा, तर कमल आणि सविता यांचे नाते काय, बघा कमल आणि सविता. कमल कोण दिसते बघा, बघा सविताला इकडे काय येणार आहे बघा, त्रिकोण येईल. ठीक आहे, हे काय झाला, त्रिकोण झाला, कारण की ती मुलगी आहे. पहा मग कमल आणि सविता काय नाते बघा, कमल ही सविताची कोण आहे, आई आहे. आणि ही कोण झाली, मुलगी झाली. आधी कोणाचं विचारले बघा, आधी कमल विचारली, मग आधी कमल कोण असणार आहे बघा, आई असेल. आणि नंतर सविता विचारली, मग नंतर कोण असेल, मुलगी असेल. आई आणि मुलगी, ऑप्शन नंबर 2. कारण की याच्यामध्ये पर्याय काय दिलाय बघा, मुलगी आणि आई पण दिलेला आहे. पण आधी विचारले कमल, मग कमल कोण आहे, तर आई आहे. म्हणून आधी आपण आई नंतर मुलगी. बरं आता हे झालं आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 2. ह्याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय चेक करावं लागते बघा. अमर काय म्हटलंय बघा, अमरची आजी. अमरची आजी दाखवताना काय करावं लागते, अमरची आई दाखवावी लागते. आईची आई म्हणजे झाली आजी. अमरची, माझ्या आजीची मुलगी. बघा माझ्या आजीची मुलगी इथं आलं, बरोबर आहे का नाही, माझ्या आजीची मुलगी. बरं आजीची मुलगी ही त्याची आई पण असू शकते आणि मावशी पण असू शकते, बरोबर आहे का नाही. पहा इथं तुम्हाला सेपरेट बहीण पण दाखवावं लागतं, दोन शक्यता निघतात. अमरच्या आजीची मुलगी म्हणजेच कोण झाली, अमरची आई पण असू शकते आणि आजी पण असू शकते. पण आपल्याला काय बघा, आत्या पण नातं दाखवायचे, बरोबर आहे. आत्ते बहीण म्हणजेच कोण झाली, आत्याची मुलगी. त्याच्यामुळे इकडे परत वडील दाखवावे लागतील, वडिलांची बहीण. ते नातं खूप लांब जाते, त्याच्यामुळे आपण या मेथड डायरेक्ट हे करून आपण उत्तर काढू शकतो. आपलं उत्तर किती निघते,
तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेल्या विधानासाठी अनुमान तपासा व योग्य पर्याय निवडा. चला विधान काय दिले बघा, सर्व मानव वाघ आहेत. बघा सर्व मानव वाघ आहेत. सर्व मानव हे काय आहेत बघा, तर वाघ आहेत. आणि परत पुढे काय दिले, सर्व मानव हुशार आहेत. बघा सर्व मानव हे काय झाले, हुशार झाले. बघा आता एक लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कुठली असते, आपली स्टँडर्ड डायग्राम असते. स्टँडर्ड डायग्राम, याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आणि बघा स्टँडर्ड डायग्राम वर एक लक्षात ठेवायचं, जे काय आपल्याला निष्कर्ष दिलेले आहेत 4 निष्कर्ष, तर या 4 निष्कर्षामधला बघा जे होकारार्थी निष्कर्ष आहेत, त्या होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर आपण ह्या एका डायग्राम वरून काढू शकतो. म्हणजे हे तर बरोबर आला तर बरोबर, चुकीचा आला तर चूक. कशासाठी, होकारार्थी निष्कर्षासाठी. म्हणजे बघा आहेत इथं नाहीत दिलेली, इथं आहेत दिलेले. सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष म्हणजे कुठले, हे आहेत वाले 3 चेक करायचे. ठीक आहे, कुठल्या हे एका डायग्राम वरून. आता बघा आधी 3 चेक करू आपण. काय दिले बघा, सर्व हुशार मानव आहेत. बघा सर्व हुशार मानव आहेत. सर्व हुशार मानव आहेत का नाही, हुशारांमधले काही जण काय मानव आहेत, तेव्हा पहिले काय झालं, चूक झालं. बघा दुसरं काय निघते बघा याच्यामध्ये, सर्व वाघ मानव आहेत. बघा सर्व वाघ मानव दिसतात का नाही, वाघांमधला काही पार्ट हा काय तर मानवांचा आहे. त्यामुळे 2 नंबर काय झालं, चूक झालं. आता 4 नंबर आधी होकारार्थी चेक करा आपल्याला. 4 नंबर चेक करा. बघा काही वाघ हुशार आहेत. बघा काही वाघ हुशार आहेत का, बघा वाघांचा हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा हुशाराच्या आतमध्ये पण आहे. बरोबर आहे का नाही, म्हणजे काही बघा वाघाचा हा पार्ट हुशार पण आहे, म्हणजेच काही वाघ हुशार आहेत. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. बरं आता 3 नंबर काय दिले बघा तुम्हाला, वाघ नसणारे हुशार नाहीत. आता नकारार्थी वाक्य, बरोबर आहे का नाही. मग नकारार्थी वाक्य सुरुवातीला काय करायचं, स्टँडर्ड डायग्राम मध्ये चेक करायचं. या स्टँडर्ड डायग्राम मध्ये जर ते चुकीचं आलं तर तुम्हाला शक्यताची डायग्राम काढायची गरज नसते. कारण की निष्कर्षाचा अर्थ काय असतो, तुम्ही डायग्राम किती जरी काढल्या तरी प्रत्येक डायग्राम मध्ये निष्कर्ष हा बरोबरच असतो. मग इथं जर बघा नकारार्थी निष्कर्ष जर आपला ह्या डायग्राम मध्ये चुकीचा आला तर आपल्याला शक्यताची डायग्राम काढायची गरज नाही. का, शक्यता डायग्राम मध्ये किती जरी काढल्या आणि त्या ठिकाणी जर बरोबर आला तर काय उपयोग नाही. का, कारण निष्कर्ष एकामध्ये डायग्राम मध्ये जर चुकीचा आला तर तो चुकीचाच असतो. मग पहिल्या डायग्राम मध्ये बघा वाघ नसणारे हुशार नाहीत. बघा आता वाघाचा जो हा सर्कल आहे, वाघ नसणारे म्हणजे सर्कलच्या बाहेरचे कोण झाले, हा पार्ट झाला. बघा हा जर पार्ट आपण पकडला, बघा वाघ नसणारे, बघा हा जर पॉईंट पकडला मी तर वाघ नसणार आहे. बरोबर नाही, वाघ नसणारे काय म्हटले, हुशार नाहीत. बघा आणि हा पॉईंट कोण आहे, बघा वाघ नसणारे हुशार आहेत. त्याच्यामुळे हा निष्कर्ष काय येतोय बघा, चुकीचा. येते लक्षामध्ये बघा. त्याच्यामुळे हिथं आपल्याला नकारार्थी जरी निष्कर्ष असला तरी शक्यताची डायग्राम काढायची गरज नसते. बघा होकारार्थी वाक्याला एवढी एक स्टँडर्ड डायग्राम पुरेशी असते. ह्याच्यामध्ये बरोबर आलं तर बरोबर, चुकीचं आलं तर चूक. पण नकारार्थी वाक्याला जर बघा हा जर नकारार्थी निष्कर्ष जर ह्या डायग्राम मध्ये बरोबर आला असता तर तुम्हाला शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागलं असतं. बरं आता ह्याच्यामध्ये बघा कन्फ्युजन कुठं होऊ शकतं, 2 आणि बघा तुम्ही 2 डायग्राम ह्याच्यामध्ये काढू शकता. कुठल्या, बघा काय दिले तुम्हाला, सर्व मानव वाघ आहेत. बघा आपलं उत्तर निघून गेले. आपलं उत्तर काय, ऑप्शन नंबर 4 आहे इथं. ठीक आहे बघा. पण दुसऱ्या पॉसिबिलिटी डायग्राम कसे निघतात बघा याच्यामध्ये, सर्व मानव वाघ आहेत. बघा सर्व मानव, हे सर्व मानव वाघ आहेत. आणि सर्व मानव काय म्हटले, हुशार आहेत. बघा सर्व मानव हुशार आहेत. आणि दुसरं काय बघा, सेम परत सर्व मानव हे हुशार आहेत आणि सर्व मानव वाघ आहेत. बघा जर निष्कर्ष जर सगळे होकारार्थी असते तर ह्या डायग्राम काढायचे नसतात. लक्षात घ्या, ही डायग्राम कुठली आहे तुमची, त्याला म्हणतो आपण शक्यताची डायग्राम किंवा पॉसिबिलिटी. हे काय आहे बघा तुमचं, पॉसिबिलिटी. त्यामुळं आन्सर चेक करताना ह्या डायग्राम काढायचे नसतात. तुम्हाला जर नकारार्थी निष्कर्ष आला त्याच वेळेस तुम्हाला ह्या 2 डायग्राम काढावे लागतात. आणि ह्या 2 डायग्राम स्टँडर्ड डायग्राम नाहीत. मेन डायग्राम कुठल्या ह्याची, ही डायग्राम मेन ह्याची. आणि ह्या कुठल्या तर पॉसिबल डायग्राम. येते लक्षामध्ये. ठीक आहे, इथं आपलं उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 4 आलं. ठीक आहे, हा अनुमान 4. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॅलेंडर चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. बघा 17 तारखेला माझा वाढदिवस आहे, तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता किती. बरं तुम्हाला कसं बघा, कॅलेंडर आणि त्याच्यामध्ये संभाव्यता टाकलेली आहे. ठीक आहे बघा, 2 चॅप्टर मिक्स करून प्रश्न विचारलाय. बघा 17 तारखेला काय दिलाय त्यांनी तुम्हाला, 17 तारखेला मंगळवार दिलाय. 17 तारखेला काय दिलाय, मंगळवार दिलाय. बरं आता लक्षात घ्या, 17 तारखेला जर मंगळवार असेल तर 16 तारखेला काय निघेल, सोमवार निघेल. आणि 15 तारखेला काय निघेल,
तर रविवार निघेल. 15 तारखेला झाला रविवार. ठीक आहे बघा. आता त्याच महिन्यामध्ये बघा 15 तारखेला जर रविवार आला, तर त्याच्या आधीचा रविवार कधी असेल बघा 8 आणि 7 15 म्हणजे 8 तारखेला असेल. कारण दर 7 दिवसाने तोच वार असतो. 8 आणि 7 15 आणि परत पाठीमागे 1 तारखेला. 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22 आणि 22 आणि 7 29 बरोबर आहे. हे 5 रविवार निघतील ह्या तारखेला. बरं आता पण बघा आपल्या महिन्या बघा आपलं वर्ष जे असतं ना, त्या वर्षामध्ये महिने कुठल्या कुठल्या दिवसाचे किती दिवसाचे असतात बघा. 28 चा असतो, 29 चा असतो, 30 चा असतो आणि 31 चा असतो. बरोबर आहे का नाही? पण वर्ष कुठलं म्हटलंय बघा आपल्याला त्यांनी लीप वर्ष म्हटलेली. याचा अर्थ काय बघा, लीप वर्षामधला फेब्रुवारी महिना जो आहे का नाही, तो कितीचा असणार आहे? 29 चा असणार आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षातले सगळे महिने कसे आहेत बघा, 29, 30 आणि 31 या तीन दिवसाचे आहेत. बरोबर आहे का? 28 दिवसाचा एक पण महिना नाही त्याच्यामध्ये. बघा मग आता इथं काय म्हटलंय तुम्हाला 15 तारखेला जर रविवार असेल, तर कुठल्या महिन्यामध्ये 5 सोमवार काय सॉरी 16 तारखेला काय 17 तारखेला मंगळवार असेल तर 15 आपले या महिन्यामध्ये 5 रविवार असणे संभाव्यता किती बघा. आता तुम्ही जानेवारी ते डिसेंबर कुठला जरी महिना घेतला, तर त्या प्रत्येक महिन्यामध्ये काय बघा प्रत्येक महिना आपला 29 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसाचा आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये बघा थोडक्यात काय 1 तारखेला जर आपला रविवार असेल ना, तर 1, 8, 15, 22, 29 ह्या तारखा 12च्या 12 महिन्यांमध्ये येतात. जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत. म्हणजे आपण बघा लक्षात घ्या, कुठला जरी महिना पकडला तर त्या महिन्यामध्ये बघा जर 15 तारखेला जर तुमचा रविवार येत असेल, तर बरोबर त्या महिन्यामध्ये 5 रविवार असणारच आहेत. याचा अर्थ काय बघा 12 महिन्यांमधल्या टोटल महिने 12 आणि 12 महिन्यांमधल्या 12च्या 12 महिन्यांमध्ये किती रविवार येतात? तर 5 रविवार येतात. कधी जर 15 तारखेला रविवार असेल तर. संभाव्यता इथं काय निघते बघा 1 निघते. त्याच्यामुळे इथं उत्तर काय निघते बघा निश्चितपणे उत्तर काय दिलंय 1 दिलंय तुम्हाला. बरं आता ह्याच्यामध्ये बघा 7 मध्ये 1 म्हणजेच काय बघा 7 मध्ये 1 म्हणजेच काय हे 1/7 आहे. 1/7 इथं काय बघा 12 मध्ये 11 म्हणजे 11/12 आणि 348/366 बघा. ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या हे 12/11 काय दिले? तर बघा जर तुम्ही लीप वर्षाच्या ऐवजी जर सामान्य वर्ष जर पकडलं असतं बघा, लीप वर्षाच्या ऐवजी जर सामान्य वर्ष पकडलं असतं, त्यांनी इथं आपल्याला लीप वर्ष जर नसतं दिलं तर सामान्य वर्ष असतं उत्तर काय आलं असतं आपलं तर 11/12 का? कारण की बघा सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा आपला 28 चा असतो. बाकीचे सगळे महिने 30 आणि 31 चे असतात. त्यामुळे कुठल्याही महिन्या आणि इथं आपल्याला महिना त्यांनी दिलेला नाही. कुठला जानेवारी का फेब्रुवारी का डिसेंबर आहे. त्यामुळे बघा फक्त आपण फेब्रुवारी महिना आपण पकडला नसता कधी सामान्य वर्षामध्ये. त्यामुळे बाकीच्या 12 महिन्यांपैकी 11 महिन्यांमध्ये 15 तारखेला जर रविवार असताना तर 5 रविवार त्या महिन्यामध्ये असले असतील 11 महिन्यांमध्ये. तिथं उत्तर काय असतं आपलं 11/12. इथं उत्तर काय येणार आहे 12/12 म्हणजेच किती आला बघा निश्चित एक आपण उत्तर इथं काय येणार होता आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1. हे 7 मध्ये 1 आहे इथं दिवसाचा विषय नाही इथं महिन्याचा विषय चाललेला त्यामुळे उत्तर कशामध्ये येणार आहे 12 छेद काय असणार आहे 12 असणार आहे आपला. 12 पैकी 12 म्हणून 1 म्हणजेच काय निश्चित उत्तर होते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम वरती प्रश्न दिलाय. काय दिलंय बघा याच्यामध्ये 46 विद्यार्थ्यांच्या वर्गात 18 फुटबॉल खेळले. बघा एकूण विद्यार्थी किती आहेत आपले 46. एकूण झाले 46. ठीक आहे बघा. आता काय म्हटले 18 फुटबॉल खेळले. फुटबॉल खेळणारे झाले 18. बरं पुढे काय दिले 17 क्रिकेट खेळलेले ज्यामध्ये 6 फुटबॉल खेळले. बघा खेळले आहेत. क्रिकेट खेळणारे किती आहेत? क्रिकेट खेळणारे झाले 17. क्रिकेट खेळणारे 17 पण त्यातले काय म्हटले बघा 6 जण फुटबॉल खेळलेले. ते 6 जण फुटबॉल खेळलेले. ठीक आहे बघा या 17तले 6 जण इथं पण आहेत फुटबॉलमध्ये पण आहेत. पुढे काय दिले बघा 16 विद्यार्थी हॉकी खेळले. बघा 16 विद्यार्थी काय म्हटले हॉकी खेळले. हे हॉकी खेळणारे किती आहेत 16 आहेत. बरं आणि ज्यामधले काय म्हटले ज्यामध्ये 4 क्रिकेट खेळलेले आहेत. या 16 मधले 4 जण काय खेळलेत बघा तर क्रिकेट खेळलेले. बरं परंतु फुटबॉल खेळलेले नाहीत. म्हणजे बरोबर ही डायग्राम आपल्याला अशीच काढावी लागेल. ठीक आहे. ही डायग्राम आपल्याला अशी काढता येणार नाही. बघा सेपरेट. हे चल ठीक आहे. हॉकी खेळणारे 16 त्यातले 4 जण क्रिकेट खेळले आणि परंतु फुटबॉल खेळलेले नाहीत. परत काय दिले बघा 5 विद्यार्थी कॅरम खेळलेले आहेत पण कोणताही मैदानी खेळ खेळलेले नाहीत. बघा हे सगळे खेळ कुठले वरचे मैदानी खेळ आहेत. सेपरेट कॅरमला बाजूला घ्यावं लागेल आपल्याला. कॅरम खेळणारे किती आहेत तर 5 जण आहेत. कॅरम खेळणारे झाले 5. बरं आपल्याला काय विचारलंय कोणती आकृती त्या तथ्यांचे प्रतिनिधित्व करते. बघा ह्याच्यामध्ये आपलं उत्तर काय निघते ऑप्शन नंबर कुठला असेल तर ऑप्शन नंबर 3 असेल. बरं आता माहिती कशी भरायची बघा ते पण सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये. बघा माहिती कशी निघाली याच्यामध्ये बघा. चला आता फुटबॉलच्या ह्याच्यामध्ये किती जण आले पाहिजे 18 जण आले पाहिजे. 12 आणि 6 किती झाले 18. परत बघा क्रिकेटच्या सर्कलमध्ये 17 जण आले पाहिजे. 6 आणि 4 10 आणि 7 17 आणि हॉकीच्या सर्कलमध्ये 16 जण आले पाहिजे. 4 आणि 12 किती झाले 16. 12 आणि 4
16 आणि कॅरम वाले 5 बघा सगळ्यांची बेरीज जर केली तर किती निघते बघा 12 आणि 6 18 18 आणि 7 25 25 आणि 4 29 29 आणि 12 किती झाले बघा 29 30 31 आणि 10 41 41 आणि 5 46 बरोबर आपले एकूण विद्यार्थी किती तर 46 आहेत म्हणजे बरोबर मान्य आपल्या ह्याच्यामध्ये फिट झाली बघा डायग्राम कुठली निघते आपल्या ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 निघते ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा पाय चार्ट वरती क्वेश्चन दिलाय काय दिले बघा याच्यामध्ये तुम्हाला खालील वर्तुळालेख व तक्ता यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या कामगारांची एकूण संख्या किती आहे बघा 1500 टोटल कामगार किती आहेत आपले 1500 किती विभाग आहेत बघा 1 2 3 4 5 6 100 बघा पूर्ण जर 100% म्हणजे 1500 जर पकडले तर बघा कुठं कुठं किती काम करते आपल्याला ह्याच्यामध्ये दिले त्यांनी ठीक आहे बरं आता पुढे काय दिले बघा कोणत्या विभागामध्ये बघा कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त स्त्री कामगारांची संख्या आहे ठीक आहे बघा आणि इथं काय म्हटले आपल्याला संख्या विचारलेली ठीक आहे टक्केवारी विचारलेली नाही बरं इथं काय दिले बाजूला बघा प्रत्येक विभागातील पुरुष कामगारांची त्या प्रत्येक विभागातील एकूण कामगारांची शेकडा प्रमाण आता बघा पुरुष शेकडेवारी कशी दिली बघा त्यांनी टक्केवारी मध्ये दिलेले म्हणजे बघा माहिती तंत्रज्ञानामध्ये जर 35% पुरुष असतील तर उरलेले कोण झाले बघा 65% कोण झाल्या त्या स्त्रिया झाल्या काय झाल्या स्त्रिया झाल्या याप्रमाणे ठीक आहे बघा बरं आता काय म्हटलंय आपल्याला कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त स्त्री कामगारांची संख्या आहे ठीक आहे बघा आता बघा सगळं काय काढत बसायची बघत बसायची करणार जेवढे 4 ऑप्शन दिलेत ना ते 4 ऑप्शन चेक करायचे फक्त आपल्याला पहिला ऑप्शन कुठला दिलाय बघा माहिती तंत्रज्ञान बरोबर आहे का नाही बघा एकूण कामगार किती आपले 1500 बघा आता पहिला आपण काय करू माहिती तंत्रज्ञान चेक करू बघा एकूण कामगार झाले आपले 1500 आता या 1500 मधले बघा माहिती तंत्रज्ञानामध्ये एकूण किती लोक आहेत बघा 1500 मधले एकूण माहिती तंत्रज्ञानामध्ये 20% लोक आहेत म्हणजे 1500च्या 20% किती असेल ते इथे काढा आधी इथं जी काय संख्या निघेल ती टोटल कामगार संख्या निघेल पुरुष आणि स्त्रियांची पण आता बघा इथं माहिती तंत्रज्ञानामध्ये जर आपण बघितलं 35% जर पुरुष असतील तर शिल्लक राहिलेल्या कोण असे स्त्रिया असतील म्हणजे 65% स्त्रिया असतील आपल्याला विचारलं काय कुठल्या विभागामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे बघा मग आता 1500च्या 20% कोण झाले एकूण कामगार झाले एकूण 1500 मधले 20% कामगार कशामध्ये माहिती तंत्रज्ञानामध्ये आणि त्यातले 65% काय कोण आहेत तर महिला आहेत हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल चला काय निघते बघा इकडे चला 2 नंबर इकडे बाजूला घ्यायला बरं 2 नंबर काय येते बघा इकडे दोन विपणन मध्ये काय दिले बघा विपणन चेक करा इकडे विपणन किती 23% बघा टोटल 1500 मधले 23% कोण आहेत बघा तर विपणन मध्ये काम करतात कामगार आणि त्या 23% जी काय संख्या निघेल त्याच्यामध्ये बघा विपणन इथं जर बघितलं आपण तर 40% पुरुष आहेत तर मग 60% काय झाल्या बघा स्त्रिया झाल्या 60% कोण झाल्या स्त्रिया झाल्या मग या 23%च्या परत 60% किती आहे ते काढावं लागते आपल्याला इकडं येते लक्षामध्ये बघा 3 नंबरला काय दिले लेखा विभाग चला लेखा विभाग काय म्हटले बघा इकडं लेखा विभाग कुठे आपला आहे 15% बघा 1500 मधले बघा एकूण 15% लोक कशामध्ये काम करतात तर लेखा विभागामध्ये काम करतात आणि त्या बघा आणि त्याच लेखा विभागामध्ये बघा जेवढे काय काम करतात ते 60% पुरुष आहेत मग 40% कोण झाल्या तर स्त्रिया झाल्या मग या 15 40% काढा परत किती निघते बघा आणि 4 नंबरला काय दिले बघा त्यांनी इथं आपल्याला बघा वितरण मध्ये किती आहेत बघा 12% म्हणजे एकूण 1500च्या 12% कशामध्ये काम करतात तर वितरणमध्ये काम करतात आणि वितरणामध्ये जेवढे काम करतात त्याच्यातले बघा 50% जर पुरुष असतील तर राहिलेल्या 50% कोण असतील स्त्रिया असतील त्यातले 50% निघतात ते बघा चला काय निघते बघा इथं सॉल्व करा चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा परत ह्या शून्याला हा शून्य गेला बघा काय निघते 20 एके 20 20 5 100 परत काय निघते बघा 5 एके 5 5 त्रिक 15 म्हणजे 65 3 गुणिले 65 करायचे किती निघते बघा इकडं बा 3 5 15 इथं आला हातचा 1 3 सका 18 आणि 19 म्हणजे 195 कशामध्ये आले तर माहिती तंत्रज्ञानामध्ये ठीक आहे चला आता 2 नंबर मध्ये किती निघतात बघा चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले पहा ह्या शून्याला हा शून्य गेला पहा बे त्रिक 6 बे पंचे 10 परत 5 एके 5 5 त्रिक 15 ठीक आहे बघा परत 3 त्रिक 9 9 गुणिले 23 पहा 23 9 किती निघते बघा इकडं बघा 23 10 230 बघा 23 गुणिले 9 किती निघते बघा 9 त्रिक 27 9 दोन्ही 18 आणि 2 किती झाले 20 म्हणजे 207 निघते बरोबर आहे का इथं किती आले तर 207 बरं 2 नंबरला काय बघा विपणन आहे विपणन मध्ये किती झाले 207 झाले पहिलं काय माहिती तंत्रज्ञानामध्ये किती आले आपले 195 आले बरं आता 3 नंबरला काय बघा इकडं चला या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बाकीत निघते परत ह्या शून्याला हा शून्य गेला
बे दुने 4 आणि बे पंचे 10, परत 5 एके 5, 5 त्रिक 15, किती झाले बघा 3 दोन्ही 6 आणि 15 सख्ख 90. म्हणजे 3 नंबरला काय आपल्याकडे लेखा विभाग आहे, लेखा विभागामध्ये किती आले बघा 90 आले. आणि सेम बघा इकडे किती निघते इकडं, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 एके 5, 5 दुने 10, परत बे एके बे, बे सख्ख 12, म्हणजे 15 सख्ख किती आले, इथं पण 90 आले बघा. वितरण मध्ये पण किती आले 90 आले, इथं पण 90 आले. सगळ्यात जास्त कुठं काम करतात बघा, तर विपणन मध्ये किती 207 आहेत. विपणन मध्ये 207 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल आपला, ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. सीमा ए बिंदू पासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते. बघा सीमा ए पासून चालायला सुरुवात करते, ए पासून, आणि कुठे जाते दक्षिणेकडे जाते. किती जाते, दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते. चला परत काय दिले बघा, नंतर ती डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर चालत जाते. बघा दक्षिणेकडे जर तोंड असेल तर आता जी उजवी बाजू आहे आपली तीच काय असते, डाव्या बाजू असते. डाव्या बाजूला किती जाते, तर 4 मीटर जाते. चला परत पुढे काय दिले, आता ती उजव्या बाजूला वळते व 2 मीटर चालते. बघा आता पूर्वेकडे जर तोंड असेल तर उजवी बाजू कुठे असणार, खाली असणार आहे. परत उजवीकडे वळते आणि 2 मीटर चालत जाते. चला परत काय दिले बघा, नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालत जाते आणि सी बिंदू जवळ थांबते. बघा आता काय म्हटलंय, नंतर डाव्या बाजूला जाते. बरं आता डावी बाजू कुठं असणार बघा, दक्षिणेकडे तोंड असेल तर जी आता उजवी आहे तीच काय असते, आपली डावी बाजू असते. डाव्या बाजूला की जाते 2 मीटर जाते, तिथं सी जवळ थांबते इथं. ठीक आहे, बरं आता पुढे काय दिले बघा, हा जर सीमा बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते. बघा आता सी पासून कुठे गेली बघा, उत्तरेकडे 4 मीटर चालत गेली. बरं कशी जाते बघा, आता हे उभं अंतर किती 2 आहे, ह्याला हे 2 काढा लगेच इथं पॅरलल, हे पण किती झालं 2 झालं. आणि बघा हे जर 2 असेल तर इथून बघा परत हे पण किती असणार आहे, बरोबर 2 असणार आहे. 2 आणि 2 किती झाले 4, म्हणजे ह्याला बरोबर ही काय झाली बघा, समांतर झाली. ठीक आहे, बघा मग काय दिले आपल्याकडे, जर सीमा बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते तर ती बिंदू ए पासून किती दूर आहे. पहा इथं आपला एंड पॉइंट आहे, बरोबर आहे का नाही. मग बघा ए पासून किती लांब असेल बघा, सरळ अंतर मोजावं लागेल आपल्याला. बघा आडवं किती आहे 4 आहे, हे पण किती झालं 4 झालं. आणि बघा हे 2 असल्यामुळे हे किती झालं तुमचं, हे पण झालं 2, मग हे 4 आणि हे 2 किती झाले 6. उत्तर काय असेल बघा आपलं, ऑप्शन नंबर 3 6 मीटर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, एका विशिष्ट संकेतामध्ये बघा विश्वनाथन हे असं लिहिलं जातं. ठीक आहे, बघा असं लिहिले जाते आहे. त्या संकेतामध्ये राजशेखरन कसे लिहिले जाते. बघा आता विश्वनाथन, बघा विश्वनाथन लिहिले बघा, NNWA आणि परत काय राजशेखरन. बघा आता कसं लिहिले बघा, लक्षात घ्या. इथे जर आपण बघितले 1 2 3 4 5 6, बघा हे 6 जणांचा एक कप्पा आणि इकडे 6 जणांचा दुसरा कप्पा. परत 1 2 3 4 5 6 जणांचा एक कप्पा आणि 6 जणांचा दुसरा कप्पा. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय दिसतंय बघा, आता बऱ्याच ठिकाणी आपण उत्तर कसं काढलंय बघा, डायरेक्ट आपण काय केलंय, इथला NA बघितला, हा NA इथं उलटा केलाय, बरोबर आहे का NA, आणि परत बघा इथला IV इथं बाजूला टाकलाय, बरोबर आहे का. पण कसा बघा, इकडून इकडे काय केलं NA, हा NA इथं परत NA मांडला, आणि इकडे बघा VI जे आहे ते सेम बघा उजव्या हाताने IV लिहिले इकडे IV, आणि ह्याच्यावरून आपण उत्तर काय काढलंय बघा, सुरुवातीला इकडं या हा NA आपण इकडे बाजूला घेतला NA. बघा कसा हा NA, बघा NA आला, आणि परत शेवटला काय केलं तुम्ही, हे AR घेतले शेवटला AR, म्हणजे NA आणि AR कुठं कुठं दिसतंय तुम्हाला, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. एवढं ठीक आहे. बरं उत्तर याच्यावर निघते, पण आपण पूर्ण कशी मांडणी केली बघा ते लक्षात सांगतो तुम्हाला मी. पहा येत्या लक्षामध्ये बघा, आता मांडणी कशी करायची बघा, लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 हे 6 करा आणि हे 6 करा. ठीक आहे, आपण पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 वरनं उत्तर काढू शकतो, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, बघा आता आपण पूर्ण मांडणी कशी केली ते पण सांगतो बघा, लक्षात घ्या. बघा सुरुवातीला हे 6 जण, हे 6 चे कप्पे केले आपण, हे NA लिहिलं आपण NA. बघा हे काय केलं, N आणि A हे तर सुरुवातीला मांडलं. ठीक आहे, बघा हे NA झालं. बरं आता पुढे काय दिसतंय बघा तुम्हाला,
चला हे एन ए लिहिलं. बरं पुढं बघा इकडं आता बघा हे बघा हे 6 पासून इकडे सुरुवातीला बघा AW दिसते बरोबर आहे का? बघा बरोबर AW इथं झाला हा AW परत इथे घेतला हा AW येते लक्षामध्ये बघा. चला पुढे बघा आता परत इकडे या. चला इथे मात्र काय केलंय बघा. बरं आता जसे पहिली मांडणी केली सेम तशी मांडणी खाली करा बघा. चला एन घेतला सुरुवातीला आपण एन आता या 6 मधला सुरुवातीमधनं काय निघेल बघा EH ई पासून AIH घ्या. इथं बरोबर काय निघेल तुमचा E आणि EH ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय घेतले बघा इकडं बघा EH झाला. बरं आता परत काय केले बघा इकडे त्यांनी AW झाला. बरं आता T आणि H बघा T आणि H मात्र काय केले बघा जशाच तसे घेतले. आधी T घेतला नंतर H घेतला. इथं पण सेम काय निघेल बघा आता आधी A घ्या नंतर R घ्या उलट लिहायचं जसं आहे तसं A आणि R बघा A आणि R घ्या इथं A आणि R घेतला आपण बघा. आता इथं काय केले बघा. चला इथं आपण काय घेतला T आणि H घेतला बरोबर आहे का T आणि H घेतला तसं सेम इथं आपण AR ला AR घेतला. आता नंतर काय घेतले बघा त्यांनी इथं आपल्याला HS म्हणजे कुठं आला बघा HS आता मात्र उलट ह्या 6 मधनं परत H आणि S घेतला इकडं उजव्या हाताला H नंतर S H आधी नंतर S. आता इथं काय निघेल बघा सेम बघा परत उजव्या हातापासून आधी S घ्या नंतर J घ्या S आणि J आधी S घेतला नंतर J घेतला ठीक आहे बघा. नंतर काय येते बघा इकडे आता चला हे काय एस एस झालं का चला इकडे हे करा परत बघा आता काय आला AN बघा A नंतर N बघा आधी A नंतर N बघा AN बघा सेम इथं AN झाला आपला बघा इथं पण काय करावं लागेल मग आपल्याला आधी H नंतर K बघा आधी H नंतर K हे झालं आणि शेवटी काय घेतले बघा इकडं शेवटी काय IV मग सेम बघा इकडं आधी I नंतर V इकडे सेम काय बघा आधी A नंतर R आधी A नंतर R सेम जर आपण चेक केलं तर कुठे निघते बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा NaEH बघा NaEH परत ARSJ ARSJ आणि परत HKAR HKAR म्हणजे उत्तर काय निघते आपलं ऑप्शन नंबर पहिला निघते ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर आता सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन दिला काय दिले ह्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती विधाने निश्चितपणे चुकीचे आहे बघा. आता काय निश्चितपणे चुकीचे आहे याचा अर्थ काय असतो बघा. आता आपले जे काय 4 पर्याय आहेत ह्याच्यामधले काही पर्याय तुमचे शक्यतामध्ये बरोबर येऊ शकतात ठीक आहे बघा. पण असा पर्याय की जो शक्यतेमध्ये पण बरोबर येत नाही 100% चुकीचा आहे आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे बघा. आता तुम्हाला दोन्ही उत्तर सांगतो निश्चितपणे चुकीचं असल्यावर उत्तर काय निघेल आणि निश्चितपणे बरोबर असल्यावर उत्तर काय निघेल दोन्ही पण बघू आपण बघा. आता काय बघायचं वेगळं P इज इक्वल टू 2Q ठीक आहे बघा P इज इक्वल टू 2Q याचा अर्थ काय बघा P आता Q अलीकडे आणा P छेद Q येईल बरोबर आहे का इज इक्वल टू जसा आहे तसा ठेवा. आता बघा P इज इक्वल टू 2Q याचा अर्थ काय असतो बघा याचा छेद किती असतो 1 असतो बरोबर आहे का इकडे काय निघेल छेद 1 निघेल ठीक आहे बघा. थोडक्यात काय बघा 2Q एकत्र घेतल्यानंतर 1Q निघतो याचा अर्थ काय P हा दुप्पट आहे कोणापेक्षा Q पेक्षा ठीक आहे बघा. आता हे थोडक्यात काय P इज ग्रेटर दॅन Q बघा इकडे काय निघाला हा P इज ग्रेटर दॅन Q पण दोघांमध्ये फरक किती आहे बघा हा 1 असेल तर P किती आहे 2 आहे ठीक आहे बघा. आता मात्र काय दिले बघा Q हा R पेक्षा मोठा आहे बघा Q हा मोठा आहे कोणापेक्षा तर R पेक्षा पण कितीने मोठा आहे. आता जसं Q पेक्षा Qच्या बरोबर दुप्पट कोण आहे तर P आहे पण Q मोठा आहे R पेक्षा पण कितीने मोठा आहे ते माहित नाही आपल्याला दुप्पट मोठा आहे तिप्पट मोठा आहे का 4 पट मोठा आहे. तर बघा आता इथं R ची व्हॅल्यू आपल्याला Q पेक्षा लहान घ्यायची बरोबर आहे का नाही पण ती दशांश अपूर्णांकामध्ये गेली मग आपल्याला सगळ्या संख्या पूर्णांकात घ्यायच्या म्हणजे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायला सोपं जातं बघा. इथं आपण काय करू Q ची व्हॅल्यू बघा दुप्पट केली समजा इकडे 2 येईल ह्याची दुप्पट केली 2 ची दुप्पट 4 निघेल बरोबर आहे का बघा. पण आता मी R ची व्हॅल्यू किती पकडू शकतो एक तरी एक पकडू शकेल पण बघा R ची व्हॅल्यू पकडताना लक्षात घ्या R ची व्हॅल्यू अशी पकडायची की बघा R च्या व्हॅल्यूची जर दुप्पट केली आपण तर ती Q पेक्षा जास्त पण एकदा येऊ शकते R ची व्हॅल्यू जर आपण दुप्पट केली तर ती Q पेक्षा कमी पण असू शकते आणि R ची व्हॅल्यू जर दुप्पट केली तर ती Q पेक्षा Q एवढी पण असू शकते. अशा व्हॅल्यू आपल्याला पकडायला लागतात कशा लक्षात घ्या. आता बघा इथं जर समजा 1 पकडला आपण तर आपण जास्त याच्यामध्ये पॉसिबिलिटी बघू शकत नाही आणखी दुप्पट करा काय निघेल इकडे 4 निघेल आणि इकडे काय निघेल 8 निघेल पहा Q ची व्हॅल्यू झाली 4 P ची व्हॅल्यू झाली 8 आणि R ची व्हॅल्यू काय असेल बघा लक्षात घ्या 3 पण असू शकते 2 पण असू शकते 1 पण असू शकते ठीक आहे आणि 0 पण असू शकते 0 का घ्यायचं ते पण सांगतो लक्षात घ्या. बघा आता कारण की बघा Q ची व्हॅल्यू 4 आहे P ची व्हॅल्यू 8 आहे कारण की Q च्या बरोबर दुप्पट कोण आहे P आहे बरोबर आहे का नाही बघा लक्षात घ्या. मग R ची व्हॅल्यू 4 पेक्षा कमी असेल बरोबर आहे का नाही
3 असेल, 2 असेल, 1 असेल, 0 असेल. किंवा बघा हे तुम्हाला काय दिलंय रेशिओ घेतला आपण बरोबर काय पी आणि क्यूचा. तिथं 40 असेल, इथं 80 असेल, इकडे पाठीमागं 39 असेल, 38, 37 काही असू शकतं. त्यामुळे जेवढ्या शक्यता एवढा मी 4 का घेतलं ते पण सांगतो बघा. 3 ची जर दुप्पट केली मी तर 6 निघते. मग याचा अर्थ ती 4 पेक्षा जास्त आहे. पण दुप्पट केलेलं उत्तर बदलते. बरोबर आहे की नाही बघा. जर 2 ची दुप्पट केली मी तर किती निघते 4 निघते. तर बरोबर काय निघते बघा ती क्यू एवढी निघते समान. इथं उत्तर बदलू शकतं. आणि बघा जर मी 1 ची दुप्पट 2 घेतली तर ती किती निघते बघा तर 4च्या बघा दुप्पट जरी केली तरी 4 पेक्षा कमी आहे. म्हणजे बघा एकदा मी R ची दुप्पट केली तर ह्या 4 पेक्षा जास्त आहे. एकदा R ची हे जर R पकडला R ची दुप्पट केली तर बरोबर 4 एवढीच आहे. एकदा मी R ची दुप्पट केली समजा 1 पकडला तर दुप्पट ही 4 पेक्षा कमी निघते. 0 पकडल्यावर पण 4 पेक्षा कमी निघणार आहे. म्हणजे आपण 3 शक्यता बघितल्या बरोबर 3, 2, 1 नाही. 0 का घेतला? तर बघा हे गुणाकारामध्ये बरं पडतंय. कसं 3, 2, 1 मग 3 प्रकारे उत्तर काढू शकतो आपण. पण जर बेरीज वजाबाकी असेल ना तर तिथं 0 असल्यावर पण उत्तर बदलतं. बघा कसं आता लक्षात घ्या. ह्या 3 शक्यता आपल्याला चेक करायच्या. कशा लक्षात घ्या. बघा पहिलं उत्तर काय दिलं तुम्हाला R इज ग्रेटर दॅन बघा. पहिलं काय दिलंय तुम्हाला R हा मोठा आहे P आणि कोणापेक्षा P वजा Q पेक्षा. बघा आता फिक्स व्हॅल्यू कोणाकोणा आहेत आपल्या बघा. आपल्याला बघा ह्या व्हॅल्यू चेक करायच्या. बघा ही झाली P ची व्हॅल्यू, ही झाली Q ची व्हॅल्यू आणि ही झाली R ची व्हॅल्यू. ठीक आहे. ह्याचा विषय संपला. बरं आता आपल्याला ह्याच्यावरून उत्तर काढायचे बघा. इथं वरती मांडतो. पहा काय पकडले आपण? P पकडला 8, Q पकडला 4 आणि R किती पकडला? 3 असेल, 2 असेल, 1 असेल किंवा 0 असेल. ठीक आहे बघा. आता पहिलं काय चेक करायचं आपल्याला? पहा R हा मोठा आहे कोणापेक्षा? P वजा Q पेक्षा. तर बघा आता R ची व्हॅल्यू काय दिसते बघा आपल्याला? R ची व्हॅल्यू फिक्स माहित नाही आपल्याला बरोबर. R तात्पुरता आपण बाजूला घेऊ. बघा आता P ची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे आणि Q ची व्हॅल्यू किती आहे बघा? फिक्स व्हॅल्यू कुठली? 4 आहे. या दोन व्हॅल्यू आपण फिक्स पकडल्यात. P आणि Q ची व्हॅल्यू. ठीक आहे बघा. आता मला सांगा 8 मधनं 4 गेलं खाली किती राहते? 4 राहते. बरोबर आहे का नाही? आणि R ची व्हॅल्यू आपण 3 पकडू द्या, 2 पकडू द्या, 1 पकडू द्या किंवा 0 पकडू द्या. काही जरी पकडली बघा. 3 पकडली, 2 पकडली, 1 पकडली किंवा 0 जरी पकडली, तरी 4 पेक्षा मोठी आहे का? नाही. म्हणजे बघा R ची व्हॅल्यू आपण किती जरी वेगवेगळी पकडली, तरी ती 4 पेक्षा जास्त असू शकत नाही. याचा अर्थ काय? हे 100% चुकीचं आहे. हे काय बघा? हे 100% चुकीचं आहे. आपल्याला विचारलंय का त्यांनी इथे बघा? तर निश्चितपणे चुकीचे विधान विचारलंय बरं का? चुकीचे कुठले? पहा मग ह्याचा अर्थ काय? 100% A कुठला आहे आपला? A चुकीचा आहे. बघा मग आता A बरोबर हा एक चुकीचा आहे. बरोबर आहे की नाही? 1 बरोबर कुठले कुठले पर्याय आहेत बघा? विधान 1 व 2 चुकीचे आहे बघा. आता आपल्याला 2 चेक करावं लागेल आधी. ठीक आहे बघा. 1 तर गेला. चला 2 काय म्हणते बघा इकडं? चला 2 काय म्हटलाय? 2Q बघा. 2Q इज इक्वल टू काय दिले त्यांनी? P मायनस R. बघा फिक्स व्हॅल्यू कोणाकोणाची आहेत? P आणि Q ची. बघा Q ची व्हॅल्यू टाका इकडं 2 गुणिले बघा किती निघेल 2 गुणिले Q ची व्हॅल्यू किती पकडली आपण 4. 4 ला इकडे इज इक्वल टू P ची व्हॅल्यू किती आहे बघा 8 आहे. 8 वजा R बघा. आता आता काय निघते बघा 4 दुनी 8, 8 वजा 8 वजा. बरं आता एक लक्षात घ्या इथं R आहे. बरोबर आहे का नाही? बघा आता लक्षात घ्या. R ची व्हॅल्यू आपण काय पकडू शकतो बघा. आता R ची फिक्स व्हॅल्यू तर माहित नाही आपल्याला. 3 पण असेल 2 बघा आता 8 मधनं आपण काही जरी वजा केलं तर ते 8 राहणार आहे का? 8 मधनं 1 वजा केलं तर उत्तर बदलणार 7 येईल. 8 मधनं 2 वजा केलं तर 6 येईल. 8 मधनं 3 वजा केलं तर 5 येईल. बरोबर आहे का नाही? मग याचा अर्थ हे बरोबरचा अर्थ काय असतो? जेवढी डावी बाजू तेवढी उजवी बाजू असली पाहिजे. हे दोन्ही बरोबर समान केली की 8 झालं पाहिजे. मग R ची व्हॅल्यू किती पकडावं लागेल आपल्याला? तर 0 पकडावं लागेल. बघा 8 वजा 8 सॉरी 8 वजा 0 केले की बरोबर काय निघते? 8 बरोबर 8 निघते. बरोबर आहे का? याचा अर्थ काय बघा एका शक्यतेमध्ये म्हणजे आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत R ची व्हॅल्यू पकडा. 3, 2, 1, 0. ह्याच्यातली जर आपण R ची व्हॅल्यू जर 0 पकडली तर आपलं उत्तर एका शक्यतेमध्ये बरोबर निघते. आणि इथं आपली आपण R ची व्हॅल्यू कुठली पकडली बघा. इथं R ची आपण व्हॅल्यू काही जरी पकडली ना तरी आपलं उत्तर काय येतं? चुकीचं येत होतं. आणि इथे एका शक्यतेमध्ये बरोबर निघते. याचा अर्थ काय बघा? हे बरोबर पण असणार आहे आणि काही वेळाच बघा एखाद्या वेळेस काही कंडिशन मध्ये बरोबर चुकीच निघते, काही एका कंडिशन मध्ये बरोबर निघते. म्हणजे निश्चितपणे चुकीचं आहे का हे? एका शक्यतेमध्ये बरोबर निघते. त्यामुळे हे 2 बरोबर निघेल. ठीक आहे बघा. बघा हे मात्र काय 100% चूक आहे. हे बरोबर चूक करायचं. ठीक आहे बघा 3 नंबर बघा आता. बरं आता 2 नंबर काय आला बघा आपला? 2 नंबर आपण बरोबर पकडला. बरोबर आहे का? आणि निश्चितपणे चूक काढायची आपल्याला. 2 नंबर जर बरोबर पकडला आपण तर एक बघा ऑप्शनवरून गेलो आपण काय निघते बघा. फक्त विधान 1 चुकीचे आहे. ठीक आहे. हे तर आपल्याला 100% माहिती आहे. 1 बरोबर काय काय दिले त्यांनी? फक्त विधान 1 व 2 चुकीचे आहे. बघा 2 चुकीचा आहे का नाही? 2 आपण आत्ताच बघितला. 2 हा एका कंडिशन मध्ये बरोबर निघतं. ठीक आहे इथं. त्यामुळे 2 1 बरोबर येऊ शकत नाही. त्यामुळे हा पर्याय काय झाला आपला? बघा
हा पर्याय काय हा बरोबर येते पर्याय, हा येणार नाही त्याच्या बरोबर, बरोबर आहे का? बघा मग आता एक बरोबर आणखी काय बघा, फक्त विधान 3 चुकीचे आहे बघा. आपल्याला एक तर विधान चुकीचे एवढं माहिती आहे, पहिलं विधान, बरोबर आहे की नाही? इथं ह्याच्यामध्ये एक दिसते का नाही, तर मग हा पण पर्याय येणार नाही. सर्व परत काय दिसते बघा, सर्व चुकीचे आहेत बघा. आताच आपण काय बघितलं, 2 नंबरचा पर्याय हा बरोबर निघतोय. त्यामुळे सर्वच्या सर्व चुकीचे असणार आहेत का नाही, त्यामुळे हा पण काय ते पर्याय चुकीचा. मग याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर पहिलाच असेल. पण आपल्याला बाकीचे पण काय चुकीचे आहेत ते पण सांगतो मला, ठीक आहे बघा. 2 नंबर झाला. चला 3 नंबर चेक करा आता बघा. 3 नंबर काय म्हणते बघा इकडे तुम्हाला. पहा P इंटू आर बघा. P इंटू आर काय दिले तुम्हाला इज इक्वल टू 2Q बघा. आता P ची व्हॅल्यू किती आपली फिक्स 8 आहे. P ची व्हॅल्यू 8 टाका. R ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, इंटू आर करा इज इक्वल टू 2 आणि Q ची व्हॅल्यू किती आहे बघा 4 आहे. इंटू 4. चला किती निघते बघा, 4 दुनी 8 आणि इकडे काय बघा 8 इंटू आर. बघा आता एक लक्षात घ्या, जर हे जर बरोबर आणायचं आहे आपल्याला बघा, तर आर ची व्हॅल्यू आपण बघा किती घेऊ शकतो बघा, 8 गुणिले बघा आर ची व्हॅल्यू जर बघा 3, 2, 1 पैकी जर 1 घेतली आपण 1, तर काय निघेल बघा, बरोबर इकडे काय निघेल 8 इज इक्वल टू 8 निघते, बरोबर आहे का? म्हणजे आर ची व्हॅल्यू जर 1 असेल तर उत्तर बरोबर निघते, बरोबर आहे का नाही? आणि बाकीच्या वेळेस काय निघते बघा, आर ची व्हॅल्यू 3, 2 आणि 0 पकडले तर आपलं उत्तर चुकतंय. पण आपल्याला काय म्हटलंय, निश्चितपणे चुकीचे विधान म्हणजे काय, कुठल्या शक्यतामध्ये पण नाही बसलं पाहिजे. म्हणजे आर एका शक्यतेमध्ये बरोबर येते, म्हणजे हे पण काय असेल बघा, बरोबर असेल. बरोबर आहे का? बरं आता 4 नंबर काय दिले बघा. 4 नंबरचा पर्याय चेक करा बघा. P इंटू Q इज ग्रेटर दॅन R. चला हां. आता P ची व्हॅल्यू काय दिली बघा. आपण P ची व्हॅल्यू 8 पकडली. 8 गुणिले Q ची व्हॅल्यू किती पकडली बघा, 4 पकडली. आणि इज ग्रेटर दॅन काय म्हटले R. बघा लक्षात घ्या, आता 8 चोक किती झाले बघा, 32 झाले. बरोबर आहे का नाही? आणि बघा 8 चोक झाले 32. P इंटू Q आहे ना. आता R ची व्हॅल्यू बघा, आपण 3 पकडू द्या, 2 पकडू द्या, 1 पकडू द्या किंवा 0 पकडू द्या. R ची व्हॅल्यू आपण कुठली जरी पकडली तर R पेक्षा हे 32 काय आहे, जास्त आहे. म्हणजे बघा आपल्या 4 शक्यता जरी आपण चेक केला तर 4 शक्यतेमध्ये आपलं हे उत्तर काय ते बरोबर निघते. म्हणजे बघा हे झालं 100% बरोबर. हे झालं 100% बरोबर. ठीक आहे बघा. आता आपल्याला विचारलंय का ते निश्चितपणे चुकीचं कुठलं आहे, तर पहिलं निश्चितपणे चुकीचं आपलं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा. पण त्याने जर विचारलं असतं आपल्याला निश्चितपणे बरोबर कुठला आहे, निश्चितपणे बरोबर कुठला आला असतं, मग ऑप्शन नंबर 4 आला असतं. म्हणजे तेच 4च्या 4 शक्यतांमध्ये काय निघते, बरोबर निघते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आला असतं. इथं आपलं उत्तर चुकीचं म्हटल्यानंतर ऑप्शन नंबर 1 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, सर्च अँड इंडस्ट्री चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा इथं. चला 3 ची पॉवर किती आहे बघा, 4 आहे. 3 ची पॉवर 4 भागिले 3 ची पॉवर किती आहे, x इज इक्वल टू किती आहे बघा, 59,049. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा इकडं, हे 3 ची पॉवर x बरोबर पुढे टाका बघा. चला इकडे 3 ची पॉवर किती आहे, 4 आहे. डिवाइड बाय किती येते बघा इकडं, 59,049 इज इक्वल टू 3 ची पॉवर x. ठीक आहे बघा. बरं आता एक लक्षात घ्या, 3 ची पॉवर 4 म्हणजेच काय बघा, 3 ची पॉवर 2 गुणिले 3 ची पॉवर 2 असं पण लिहू शकतो आपण, बरोबर आहे का? डिवाइड बाय किती इकडं 59,049 बघा, स्टेप बाय स्टेप सांगतो. बघा आता 3 ची पॉवर 2 म्हणजेच किती झाले, 9 झाले, बरोबर आहे का? हे किती असते बघा इकडे, हे 9. 9 गुणिले 9 भागिले किती इकडं 59,049 बरोबर 3 ची पॉवर x. बरं आता किती निघते बघा इकडे, चला 9 ने भाग घालवा. 9 एके 9 पहा. बरं 9 ने भाग जातोय बघा, लक्षात घ्या. 9 ची कसोटी काय असते, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो बघा. किती येते, 9 9 18, 18 4 22 आणि 5 27, 27 9 ने भाग जातो का, तर जातो. याचा अर्थ या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार आहे. किती येते बघा, चला 9 एके 9, 9 सक्क 54, 54 म्हणल्यानंतर खाली किती झाले 5, 5 वर 0 54, 5 वर 0 50, 9 असं परत 9 9 चौक 36, 9 5 45, खाली राहिले 5, परत 9 सक्क 54 आणि 9 एके 9. बरं आता परत 9 एके 9, परत इकडे किती येते बघा, 9 सत्त 63, 9 सत्त 63, 2 राहिले, 9 2 18, 8 राहिले, 9 9 81 म्हणजे 729. ठीक आहे बघा. आता बघा 729 कितीचा वर्ग आहे बघा, 729 हा 27 चा वर्ग आहे, बरोबर आहे का? 27 चा वर्ग आहे 729 इज इक्वल टू किती आला, 3 ची पॉवर x. बरं बेस किती करायचा आपल्याला, बेस हा 3 करायचा आहे बघा. 27 हा कितीचा वर्ग आहे, तर 27 हा 3 चा घन आहे, बरोबर आहे का? 3 चा घन ब्रॅकेटच्या आतमध्ये बाहेर निघाला 2 इज इक्वल टू 3 ची पॉवर x. बघा आता 3 गुणिले 2 किती येते बघा ह्याच्यामध्ये, 3 दुने झाले 6, 3 ची पॉवर झाली 6 इज इक्वल टू 3 ची पॉवर आहे. बरं ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आता इथं जर तुम्हाला असं असलं असतं 3 ची पॉवर 3 आणि त्याच्यावरती 2, तर बघा ह्याचं उत्तर वेगळं आणि ह्याचं उत्तर वेगळं असं लक्षात घ्या. इथं
तीनची बघा, तीनचा वर्ग किती झाला 9, म्हणजे इथं तीनची पॉवर किती असते 9 असते, लक्षात घ्या. आणि इथं किती निघाली बघा, तीनची पॉवर आपली 6 निघाली असं केलं. इथं बघा ब्रॅकेटचं काय असतो, 3 गुणिले 2 असते, 3 गुणिले 2 किती आलं 6 आलं. ठीक आहे बघा. चला आता x ची व्हॅल्यू किती असेल बघा आपली, बरं आता हे सगळं कुठे बघा छेदाला आहे, बरोबर आहे का ना, थांबा इकडे छेदाला आहे, हे एक छेद आहे, इथं एक छेद हे सगळं येते लक्षामध्ये बघा, कारण वर एक आहे खाली खाली भाग घालवला आपण, बरोबर आहे का नाही, खाली बरं किती निघते बघा इकडे, चला मग एक छेद, चला किती निघते इकडं, इथं पण काय आहे एक छेद आहे. ठीक आहे बघा, म्हणजे एक छेद काय आहे इकडं, 3 ची पॉवर 6 इज इक्वल टू 3 पॉवर x. बरं आता ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, आता हे जर बरोबर आणायचं असेल तर काय खालचा संख्या वर घ्यावी लागते आपल्याला, मग काय होईल बघा, 3 ची पॉवर बघा, जर छेदाची संख्या जर अंशाला आणली ना तर पॉवर जी असते ना ती काय होते मायनस होते, मग इथं काय होते 3 ची पॉवर -6 इज इक्वल टू 3 ची पॉवर x. बघा मग आता बेस सेम असेल तर खालचा विषय सोडून द्या, x इज इक्वल टू किती निघते बघा -6, x इज इक्वल टू किती आला -6 आला. ठीक आहे बघा, म्हणजे इथं उत्तर काय असेल आपलं ऑप्शन नंबर 2. बघा इथं जर तुम्ही कन्फ्युजन करून घेतलं बघा, लक्षात घ्या आपण भाग कशाला घालवलाय, छेदाला भाग घालवलाय. हे 729 कुठं आले, छेदाला आले, म्हणजेच काय एक छेद, बघा इथं पण काय आहे बघा, हे 729 म्हणजे कसं आले बघा, एक छेद 729 म्हणजे थोडक्यात एक छेद काय 27 चा वर्ग, परत एक छेद 3 चा घन त्याचा वर्ग, परत एक छेद 3 चा 6वा घात इज इक्वल टू काय, हा इकडं इज इक्वल टू 3 ची पॉवर x. ठीक आहे बघा, मग इथं घेतले बघा आपण सेम त्याप्रमाणे, इथं उत्तर किती x इज इक्वल टू -6, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा HCF LCM वरती क्वेश्चन विचारला, काय दिले ह्याच्यामध्ये, एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची, बघा समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील. बघा आता तुम्हाला प्रश्न कुठे विचारलाय बघा, HCF तर काढायचा आहे पण तुम्हाला विचारल्यात खोल्या. बघा आता कसा प्रश्न असतो बघा, 60 विद्यार्थी कशाचे आपले गणिताचे, 36 विद्यार्थी झाले जीवशास्त्राचे, 24 विद्यार्थी झाले इतिहासाचे. बघा इकडे काय गणित, हे झालं जीवशास्त्र आणि इकडे झालं इतिहास. बघा आता 60, 36 आणि 12चा आपल्याला काय काढावं लागेल, मसावी काढावं लागेल. मसावी किती निघतो बघा, डायरेक्ट 12 घ्या, 12 पंचे 60, 12 त्रिक 36 आणि 12 दुने 24, बरोबर आहे का नाही. बघा आता 5, 3, 2 मध्ये कॉमन अवयव कुठला निघतो का, नाही निघत आहे. याचा अर्थ काय बघा, 12 हा काय झाला मसावी, मग प्रत्येक वर्गामध्ये किती विद्यार्थी असतील, 12. इथे काय म्हटलंय बघा, एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल. बघा प्रत्येक वर्गामध्ये एकाच विषयाचे विद्यार्थी, बघा मग आता गणिताचे जे 60 विद्यार्थी आहेत, बघा प्रत्येक वर्गामध्ये आपण किती विद्यार्थी टाकले, 12 टाकले विद्यार्थी, मग ह्याचे किती बघा 5 वर्ग भरतील, बघा जीवशास्त्राचे 3 वर्ग भरतील आणि इतिहासाचे 2 वर्ग भरतील, असे एकूण किती खोल्या असतील बघा, हे 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर नाण्यांवरती प्रश्न आहे बघा, काय दिले याच्यामध्ये, तुझ्या जवळ एकूण 700 रुपये आहेत, त्यामध्ये 100 रुपये, 20 रुपये व 10 रुपयेच्या चलनी नोटा आहेत. रुपये 100 व रुपये 10च्या नोटांचे प्रमाण एकाच 2 आहे. बघा एकूण नोटा किती आहेत, 100 रुपयाच्या, परत 20 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या, बरोबर आहे का, 10 रुपये, 20 रुपये आणि सॉरी 10 रुपये 100 रुपये. बघा काय म्हटले, 100 रुपये व 10 रुपये नोटांचे प्रमाण किती आहे बघा, प्रमाण म्हणजेच काय, रेशो दिले त्याने, किती एकाच 2. 100 रुपयाची जर समजा x नोटा असतील तर बघा 10 रुपयाचे किती आहेत बघा, 2 x नोट आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. बघा हा हे प्रमाण दिलं आपल्याला. बरं आता काय दिले, जर जर तिच्या जवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100 रुपये, 20 रुपये व 10 रुपयाच्या प्रत्येकी किती नोटा आहेत. बघा आता असेच बघा, तुम्हाला किती नोटा असतील 4 पर्यायामध्ये त्यांनी दिलेले आहेत बघा, 3, 11, 6 हे पर्याय दिलेत. तुम्ही डायरेक्ट पर्यायावरनं उत्तर केलं की लगेच घेऊन जातं. ठीक आहे, इथं समीकरण सॉल्व्ह करत बसायची गरज नसते. समीकरण कसं सॉल्व्ह करा ते पण सांगतो बघा. आता बरं आधी उत्तरावरून कसं डायरेक्ट फास्ट उत्तर काढा ते पण सांगतो बघा. पहिलं उत्तर काय निघेल बघा, आपलं पहिलं ऑप्शन काय दिलं तुम्हाला इकडं, 3, 11 आणि 6. बरं पर्यायामध्ये काय दिले बघा, पहिल्यांदा 100 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपये, म्हणजे हे 100 असेल, हे 20 असेल, 10 असेल, सेम तसंच काय, म्हणजे देताना पण तुम्हाला देते कसं 100, 20 आणि 10 रुपये दिले आणि पर्यायामध्ये पण तसं विचारले तुम्हाला 100, 20 आणि 10 रुपयाच्या प्रत्येक नोटा किती. तर बघा आता पहिला काय 3, 11, 6. 3 हा किती झाले बघा. बरं आता ह्याच्यामध्ये चेक करताना काय करायचं बघा, सुरुवातीला तर बघा नोटा किती आहेत, 20 चलनी नोटा आहेत, बरोबर आहे का नाही. 20 चलनी असतील तर काय करावं लागेल बघा,
प्रत्येकाची बेरीज किती आली पाहिजे 20 आली पाहिजे बघा. 11 आणि 3 14 आणि 6 20 4 आणि 8 12 12 आणि 8 20 5 आणि 5 10 आणि 10 20 6 आणि 2 8 आणि 12 20 म्हणजे बघा प्रत्येक पर्यायाची बेरीज किती निघते 20 निघते. याचा अर्थ ह्याच्यावरून आपण पर्याय नाही कॅन्सल करू शकत. दुसरी कंडिशन काय बघा, तर तुम्हाला 10 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटांचं गुणोत्तर दिले किती एकास 2. 10 रुपयाच्या नोटा दुप्पट असते पाहिजे कोणापेक्षा 100 रुपयापेक्षा. बघा मग आता इथं 100 रुपये 3च्या दुप्पट 6 आहे, 4च्या दुप्पट 8 आहे, 5च्या दुप्पट 10 आहे आणि 6च्या दुप्पट 12 आहे. ह्याच्यावरनं पण आपण काय करू शकतो उत्तर काढू शकत नाही. आता बघा डायरेक्ट पर्यावरण एक एक पर्याय घेऊन चेक करा काय दिसते बघा. 3 रुपयाच्या 100 नोटा बघितल्या तर किती निघते बघा 300 रुपये. 11 रुपयाच्या बघा ह्या बघा ह्या 100च्या ह्या 20च्या आणि ह्या 10च्या बघा. मग 20च्या नोटा किती आहेत बघा आपल्या 11 आहेत. मग किती निघते इकडं 11 दोन्ही 22 220 झाले आणि परत इकडे 10 रुपयाच्या 60 नोटा म्हणजे किती झाले 60 रुपये. बेरीज किती आले पाहिजे बघा आपल्याकडे किती रुपये तर तुझ्या जवळ 700 रुपये बरोबर आहे का. 700 निघते का बेरीज बघा. इकडे किती झालं 300 300 अधिक 220 अधिक 60 बघा 300 400 500 500 किती येते 80 580 येते उत्तर किती 580 म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल झाला. दुसरा पर्याय काय दिला बघा 488 488 बघा 4 हा 100 रुपये नोट आहे 8 ह्या 20 रुपयाच्या नोट आहेत आणि ह्या 8 10 रुपये नोट आहेत. किती निघते बघा 100 गुणिले 4 400 परत 20 8 2 16 160 आणि 100 गुणिले 8 किती झाले 80 बघा किती निघतंय 400 अधिक 160 अधिक 80 बघा 400 500 640 उत्तर येते बघा 640 आपल्याला 700 रुपये करायचे म्हणजे बघा दुसरा पर्याय पण कॅन्सल झाला. तिसरा पर्याय काय दिलाय बघा त्यांनी 5 5 10 ठीक आहे बघा. तिसरा पर्याय काय दिलाय तुम्हाला 5 5 10 5 5 आणि 10 बघा 5 नोटा 100च्या आहेत ह्या 5 नोटा 20च्या आहेत आणि ह्या 10 नोटा 10च्या आहेत बघा. 100 गुणिले 5 झाले 500 परत 20 5 झाले 100 आणि इकडे 10 10 झाले 100 म्हणजे बघा 500 600 आणि 700 ह्याची बेरीज केली की बरोबर काय निघते 700 निघते. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे बघा म्हणजे हे डायरेक्ट पर्यावरण गेलं तर आपलं उत्तर निघून जाते. आणि समीकरणाने जर तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर कसं सॉल्व्ह करावं लागेल बघा इथं. समीकरणाने काय दिले तुम्हाला इकडे बघा टोटल 20 नोट आहेत बरोबर आहे का. बघा ह्याच्या किती झाले बघा टोटल बघा 100 रुपये झाले x नोटा 10 रुपये झाल्या 2x नोटा बघा 1 आणि 2 पकडलेले नाही आपण ते गुणोत्तर दिलेले आणि तो बघा हे टोटल किती झाले x आणि 2x झाले 3x बरोबर आहे की नाही. टोटल नोट आहेत 20 नोट आहेत. मग ह्या 20 रुपये नोटा किती असेल बघा ह्या टोटल 20 नोटांमधनं हे 20 रुपये म्हणजे हे 20 नोटा आहेत ना ह्या टोटल 20 नोट आहेत. त्या 20 नोटांमधनं हे 3x वजा करा म्हणजे झाले 20 रुपये नोटा. हे झालं समीकरण आणि ह्याची संख्या किती ह्याची ही किती आहे बघा ह्याची बेरीज किती आहे तर 700 रुपये बेरीज. येते लक्षामध्ये बघा 100 रुपयाच्या किती नोटा आहेत बघा 100 रुपयाच्या झाल्या x नोटा अधिक 20 रुपयाच्या किती नोटा झाल्या बघा तर 20 वजा 3x आणि बरोबर बघा अधिक 10 रुपयाच्या किती नोटा झाल्या बघा अधिक 10 रुपयाच्या किती नोटा झाल्या तर 2x याची बेरीज किती आहे बघा तर 700 रुपये आहे. असं इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते. किती निघते बघा इकडं 100x अधिक 20 गुणिले 20 किती झाले 400 वजा 20 त्रिक किती झाले 60x अधिक 10 गुणिले 2 किती झाले 20 20x इज इक्वल टू झाले 700 बघा किती निघते 100x 100 आणि 20 झाले 120 120 मधनं 60 गेले खाली आले 60x 60x अधिक 400 बरोबर किती झाले 700 बघा. आता हे 400 बरोबरच्या पलीकडे टाका 60x इज इक्वल टू 700 वजा 400 बरोबर किती झाले 300. मग x बरोबर किती असेल बघा तर 300 भागिले हे 60 बरोबरच्या पलीकडे टाका 300 भागिले 60 बरोबर किती निघते बघा 6 पंचे 30 शून्याला शून्य गेले 6 पंचे 30 5 आले x ची व्हॅल्यू झाली 5. विचारले का त्यांनी आपल्याला तर प्रत्येकाच्या नोटा किती आहेत बघा. मग 100 रुपयाच्या किती असतील बघा हे x म्हणजे झाले 5 बरोबर आहे का. इथं हे किती आले बघा 20 वजा बघा 3 गुणिले 5 म्हणजे किती झाले 15 बघा 20 वजा 15 म्हणजे झाले किती झाले 5 झाले आणि इकडे किती झाले बघा 2 गुणिले 5 म्हणजे झाले 10 म्हणजे बघा 5 5 10 उत्तर येते आपलं किती ऑप्शन नंबर 3 5 5 10. पण डायरेक्ट सॉल्व्ह करा कसं करायचं ऑप्शनवर. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला तर बघा टाइम अँड वर्कच्या टाईपचा प्रश्न आहे पण कसा आहे बघा तर आपण बघा माकडांचे प्रश्न बघतो आपण. माकड एखाद्या भिंतीवरती उडी मारतं आणि काही बघा समजा 10 फुटाची उडी मारली 5 फूट घसरलं त्या टाईपचे प्रश्न आहेत बघा. किंवा टाइम अँड वर्क मध्ये कसं असतं एक माणूस भिंत बांधतोय आणि एक माणूस भिंत पाडतोय. ठीक आहे बरोबर आहे की नाही. त्या टाईपचा प्रश्न आहे बघा. काय दिले प्रश्नामध्ये अमित 5 पाने एका दिवसात लिहितो तर संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. म्हणजे ह्याने 5 पाने लिहिले की दुसऱ्या दिवशी काय होते बघा तर संध्या 2 पाने एका दिवसामध्ये पुसून टाकते. बरं काय दिले बघा जर अमित आणि संध्या एका दिवसाआड काम करत असतील पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील.
अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते. सेम आहे बघा, जर पानं लिहायची बरोबर 60 पूर्ण झाली की मग तिथनं पुढे मात्र संध्याला पान पुसायला परमिशन नाही. बघा आता किती निघते बघा याच्यामध्ये लक्षात घ्या. तर बघा आता अमित काय करतोय बघा, अमित हा 5 पानं लिहितोय बघा, हा 5 पानं लिहितोय आणि संध्या काय करते बघा, संध्या 2 पानं पुसून टाकते. बरोबर आहे की नाही? मग बघा पहिल्या दिवशी अमितने 5 पानं लिहिली, दुसऱ्या दिवशी संध्याने काय केलं, 2 पानं पुसून टाकली. मग 2 दिवसानंतर तुमचं काम किती शिल्लक, काम किती पूर्ण होते बघा, 3 पूर्ण होते. बरोबर आहे की नाही? बरं, पण आता डायरेक्ट बघा, आता थोडक्यात काय 2 दिवसामध्ये 3 रुपये 3 पानं लिहून झाले आपले. मग 60 पानं लिहायला डायरेक्ट 60 भागिले 3 केले की 20 उत्तर येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे 20 त्रिक 60, पण हे 20 म्हणजेच काय बघा, तर 2 दिवसाचं काम आहे, म्हणजे 20 दुणे 40. डायरेक्ट 40 उत्तर लिहायचं नाही. का लक्षात घ्या, तर बघा ह्याच्यामध्ये कसं असतं, 60 पानं लिहितो बरोबर आहे का आपण, तर या 60 मधनं कधी पण लक्षात घ्या 5 आधी वजा करून घ्यायचं. 5 का वजा करून घ्यायचं, कारण बघा समजा 55 पानापर्यंत तुम्ही आला, तिथून पुढे जर बघा अमितने 5 पानं लिहिली, 55 5 किती येते, बरोबर 60 येते. बरोबर आहे की नाही? 60 पानं कंप्लीट झाली, संध्याला परत तिथं पान पुसायला परमिशन नाही. मग तुम्ही डायरेक्ट इथं 3 ने नाही भाग घालू शकत. 3 ने भाग कुठं घालवायचा, या 55 पर्यंत. ह्या 55 ला जर आपण 3 ने भागलं तर किती येते बघा इकडं, बस 18 त्रिक 54 आणि 1 राहते 55. बघा इथं फक्त 18 ला फोकस करायचं. मग थोडक्यात काय, अमितचं 18 दिवसाचं काम आणि संध्याचं पण 18 दिवसाचं काम, दोघं पण एक आड एक दिवस काम करतात. बघा आता 18 इथं पूर्णांक आले. बरोबर आहे की नाही? बघा समजा बघा अमितने बघा 18 दिवसामध्ये किती पानं लिहिली, तो 18 पंचे 90 आणि संध्या 18 दिवसामध्ये किती पानं पुसून टाकेल बघा, 18 दोन्ही 36, म्हणजे बघा 90 मधनं 36 वजा केलं तर बरोबर किती राहते, 54 राहते. बरोबर आहे की नाही? इथं पण काय दिसते बघा 18, 2 दिवसामध्ये ते 3 पानं लिहितात. बरोबर आहे की नाही? आता बघा हे 3 पानांचं काम जे लिहिले आपण, ते दोघांचं मिळून आहे. बघा एक दिवस पानं लिहिली, एक दिवस पानं पुसून टाकली, 2 दिवसानंतर 3 पानं झाली आपली. हे काय एका दिवसाचं काम नाही. बघा म्हणजे हे 18 कुणाचे झाले बघा, अमितचे 18 दिवस. बघा अमितचे 18 दिवस आणि संध्याचे पण काय झाले, 18 दिवस झाले. त्यावेळेस आपण पानं किती लिहिली बघा, तर 54 पानं लिहिली. का? कारण की या 18 दिवसामध्ये त्यांनी काय केले बघा, त्याने 5 पानं लिहित गेला आणि हे 2 पानं पुसून टाकत गेला. बरोबर आहे का? मग त्यावेळेस पानं कंप्लीट झाली आपली 54. इथून मात्र काय करायचं, हळूहळू पुढे जायचं. बघा आता 54 आणि 5 किती येते बघा, 54च्या नंतर डायरेक्ट आम्ही ते 5 पान लिहिली तर 59 पानं होतात. बरोबर आहे? याचा अर्थ संध्याला पान पुसायला परमिशन आहे. बघा मग तिथून पुढे काय होईल बघा, 3 ने पुढे जायचं. बघा 54 अधिक 3 केले की बरोबर किती जाते बघा, 54 आणि 3 किती झाले, 57. बरोबर आहे का? बघा पण हे 3 पानं म्हणजेच काय, एक दिवस अमितचं काम आहे आणि एक दिवस संध्याचं काम आहे. बरोबर आहे का? बघा 54 आणि 3 झाले 57. आता मात्र पानं किती लिहायचे बघा, 3 पानं लिहायचे. आता मात्र काम पूर्ण होते आपलं. कुणाचं? पण बरं आता अमित जो आहे तो दिवसामध्ये 5 पानं लिहितोय बघा, त्याला लिहायची किती, 3 पानं. मग 3 पानं लिहायला त्याला डिवाइड बाय 5 करा. का? कारण दिवसामध्ये 5 पानं लिहितोय त्यातला, मग दिवसाला जर 5 तर 3 पानं लिहायला दिवसातला किती दिवस लागेल बघा, 3/5 केले काय निघते बघा, 5 सक्क 30 म्हणजे 0.6 दिवस लागतील. मग टोटल किती दिवस लागतील बघा, 18 ना 18 36, 37 38, 38 अधिक 0.6, मग किती निघते बघा, 38.6 निघते उत्तर आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन लिहू आता. हा कशावरती प्रश्न आहे आपल्याला, तर टबुलेशन वरती प्रश्न. ठीक आहे, बघा काय दिले, खालील चित्रलेख 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवतो. कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढली? तर कुठल्या महिन्यामध्ये मुलांची संख्या जास्त टक्क्यांनी वाढली विचारले बघा. आणि एक स्टार म्हणजे काय दिले तुम्हाला, 100 मुले. बघा आता हे स्टार म्हणजे 100 मुलं दिली काय 50 दिले काय फरक पडत नाही. ह्याच्याकडे 100 कडे लक्ष नाही दिलं तरी चालून जातं, इथल्या इथं बघितलं तरी चालते. बघा आता इथं मुलांची संख्या वाढली कुठली, पाठीमागच्या महिन्यापेक्षा तेवढं बघून घ्या. बघा मार्च मध्ये वाढली, बरोबर आहे की नाही, फेब्रुवारीपेक्षा इथं 2 दिसते, इथं 4 दिसते. एप्रिल मध्ये पण वाढले बघा, इथं किती दिसते, 4 आणि 3 7 दिसते, इथं 4 आहे, इथं 7 झाले. परत बघा मे मध्ये कमी झाली, पण परत जून मध्ये वाढली. बघा इथं मे मध्ये किती आहेत बघा, 3 आणि 3 6 आहे आणि इथं किती झाले बघा, 4 आणि 4 8 झाले. बरोबर आहे की नाही? बघा मग आता मार्च मध्ये वाढले किती बघा, फेब्रुवारी मध्ये किती विद्यार्थी होते बघा, 2 होते. बरोबर आहे का? इथं फेब्रुवारी मध्ये 2 होते. ठीक आहे, बघा 200 घ्या किंवा इकडे इथल्या इथं फोकस केला तरी चालतो, काय फरक पडत नाही. बघा मार्च मध्ये 4 विद्यार्थी झाले, बरोबर आहे की नाही, फेब्रुवारी मध्ये 2 विद्यार्थी होते. वाढले किती बघा, वाढले किती, 2 वाढले. सुरुवात गेल्या महिन्यात 2 होते, 2 ला 2 वाढले, मग किती टक्के वाढले बघा, तर झाले इकडं 2 ला 2 कॅन्सल, मग 100% वाढ झाली. बरोबर आहे का? 2 चे 4 झाले तर 100% वाढ असते. बघा बरं आता एप्रिल मध्ये बघा, बघा मार्च मध्ये 4 विद्यार्थी होते, 4 विद्यार्थी होते आणि आता इथं वाढलेत किती बघा, 7 झाले, मग 3 वाढले. मग 4 ला 3 वाढले तर टक्केवारीमध्ये किती वाढले बघा, 4 1 4
25 चोक 100 म्हणजे 25 त्रिका 75% वाढले. आणि इथं जर बघितलं आपण बघा तर मे मध्ये बघा किती विद्यार्थी आहेत? 6 विद्यार्थी. 4 आणि 2 6 आणि जून मध्ये किती झाले बघा? 8 झाले. मग 6 होते आणि 6ला वाढले किती बघा? 6 चे 8 झाले म्हणजे 2 वाढले. बरोबर आहे का नाही? टक्केवारीमध्ये किती वाढले बघा इकडं? पहा किती निघते इकडे बे त्रिक 6 100 भागिले 3 किती निघते बघा? 3 एके 3 3 त्रिक 9 आणि 1 10 3 त्रिक 9 आणि 1 10 मग 33.33%. ठीक आहे. बरं सगळ्यात जास्त वाढ कुठे दिसते मग बघा तुम्हाला इकडे मार्च मध्ये दिसते 100%. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं हा कशावरती? पाय चार्टवरती क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? सोबतच्या वृत्तलेखात गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांखाली असलेल्या लागवडीखालील क्षेत्र दर्शवते. कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील एक क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहे? बघा 50% आता बरं देताना कसं दिले बघा तुम्हाला एकूण किती पिकं आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पिकं आहेत. आणि देताना काय दिलेत बघा तुम्हाला? तर अंशामध्ये दिलेत. बरोबर आहे का? थोडक्यात काय? आपला बघा आपला सर्कल असतो 360 डिग्रीचा असतो. बरोबर आहे का नाही? मग 360 डिग्रीच्या 50% म्हणजे किती झाले? 180 डिग्री. आता बघा ह्याच्यातले जे काय तुम्हाला ऑप्शन दिले तर कुठल्या ऑप्शनची बेरीज 180 ती तेवढं फक्त चेक करायचं बघा. आता मक्याच्या खाली किती आहेत बघा? मका किती आहे बघा? मका 77 आहे. मका झाली 77 अंश. बाजरी किती आहे बघा इकडं? बाजरी जर आपण चेक केली तर बाजरी किती आहे? 85 अंश आहे. 85 अंश आणि मोहरी किती आहे बघा? मोहरी झाली इकडं 18 अंश. बघा ह्याची बेरीज करून बघा किती निघते? 77, 85 आणि 18 बघा 8 आणि 7 15 आणि 5 20 इकडे 2 आले. बघा परत 2 आणि 7 9 9 आणि 8 17 17 आणि 18 बरोबर 180 बघा. आता 180 अंश झाले बघा. सर्कल किती असतो आपला? 360 चा असतो. 360 चा 180 म्हणजे बरोबर किती झाला? त्या टक्केवारीमध्ये काढला तर बरोबर निघतो 50%. बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर बघा ऑप्शन नंबर पहिलाच निघते. बाकीचे ऑप्शन आपल्याला चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये आपलं उत्तर निघून जाते. लागवडीखालील क्षेत्र पहिल्या मका, बाजरी आणि मोहरी मिळून जर बघितलं आपण तर बरोबर 50% बसते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं बघा आता हा बार ग्राफ वरती क्वेश्चन विचारलाय. काय दिले ह्याच्यामध्ये? खालील दिलेल्या स्तंभलेखात एका शाळेची 5 वर्षाची विद्यार्थी संख्या दर्शवली आहे. ठीक आहे बघा 5 वर्षांची विद्यार्थी संख्या दर्शवली आहे. एक्स काय दिले बघा? शैक्षणिक वर्ष. इकडे शैक्षणिक वर्ष दिले तुम्हाला इकडे एक्स वरती. वाय वरती काय दिले? 1 सेंटीमीटर बरोबर 100 विद्यार्थी. 1 सेंटीमीटर बरोबर त्यांनी काय दिले? 100 विद्यार्थी दिलेत. प्रश्नात काय दिले बघा? शैक्षणिक वर्ष 2019-20 पेक्षा 19-20 पेक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 म्हणजे 21-22 मध्ये मुलींच्या संख्येची किती टक्क्यांनी वाढ किंवा घट झाली? बघा मुलींच्या संख्येची. आता मुलींची संख्या कुठे दिसते बघा तुम्हाला? मुली ह्या रंगवलेल्या दिसतात. बरोबर आहे की नाही? बघा इथून बघा इथं संख्या किती होती ते बघायचं आपल्याला. ठीक आहे बघा. मग 19-20 मध्ये किती संख्या होती आणि ती बघा 2021-22 मध्ये किती वाढ झाली तेवढं बघायचं आपल्याला. ठीक आहे बघा. बघा आता हा जो प्रश्न आहे का नाही बघा हे जे मधलं अंतर तुमचं हे दिलेलं एवढं अंतर. हे जर आपण सरळ जर काढलं ना हे असं तर बघा हे अंतर 100 पेक्षा कितीने जास्त आहे? 20 ने जास्त आहे का 25 ने जास्त आहे? ठीक आहे का 30 ने जास्त आहे? ते आपण कन्फर्म सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आयोगाने काय केले बघा आयोगाने हा हा प्रश्न काय केला? कॅन्सल केला. का? कारण की ह्याची जी बघा ही जी मांडणी दिसते ना आपल्याला एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही. उत्तर तुमच्या इकडे 20% बी निघते, 10% बी निघते आणि काही ठिकाणी 30% पण उत्तर निघते. त्यामुळं हे थोडं जरी बघा 20 चा 25 झाला बघ आणि 25 चा जर लगेच बघा वरती 50 जर झाला तरी बघा हे आपल्याला कन्फर्म सांगतात नाही हे किती वरती आहे किंवा हे 400 वरती असेल तर बाबा हे किती वरती आहे. बरोबर 500 वरती का 500 पेक्षा जास्त हे कन्फर्म नीट सांगता येत असल्यामुळे आयोगाने ह्या प्रश्न काय केला? कॅन्सल केला आणि ह्या प्रश्नावरती आपल्याला 2 प्रश्न विचारलेत त्यांनी. ठीक आहे बघा. हा एक प्रश्न आणि ह्याच्या पुढचा एक प्रश्न. हे दोन्ही प्रश्न आयोगाने काय केले तर कॅन्सल करून टाकले. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण ही संख्या किती ना ते सांगू शकत नाही फिक्स मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट त्या पुढचा प्रश्न घेऊ. ह्या आपण 18 नंबरचं पण आयोगाने उत्तर काय केलंय बघा हॅश करून टाकले. ठीक काही ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करून दिलाय. ह्याचं उत्तर कुठं कुठं तुम्हाला 3/4 दिले आणि काही ठिकाणी तुम्हाला ह्याचं उत्तर काय दिले 20% दिलेलं आहे. पण कसं असतं वडून ताणून उत्तर आणण्यात मजा नसते. इथं मी तुम्हाला काय म्हणलं 125 आहे आणि इथं बरोबर 375 दिसते. ठीक आहे. काही जणांना इकडे 380 वाटतंय आणि इथे 120 वाटतंय. त्यामुळे ते उत्तर चुकतात. त्यामुळे आयोगाने हा प्रश्न काय केला कॅन्सल करून टाकला. ठीक आहे. हा पण कॅन्सल आहे. डायरेक्ट बघा आता 16 नंबरचा 19 नंबरचा काय दिले बघा ह्याच्यामध्ये 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. बघा आता लक्षात घ्या काय दिले बघा ऍसिड आणि पाणी. ऍसिड आणि
पाणी. बघा काय दिले, 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात, एका ते द्रावण आहे 50 लिटरचं, त्याच्यामध्ये 16% काय बघा ऍसिड आहे. एकूण झाले 50 लिटर, एकूण झाले 50 लिटर. बघा लक्षात घ्या, आता 50 लिटर मधलं 50 लिटर मधलं 16% किती आहे ते काढून घ्या आधी. 16% किती असेल बघा. चला 50 इकडे शून्याला शून्य गेले, 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. परत 2 एके 2 8 ती 16 म्हणजे 8 लिटर. 50 लिटर मध्ये 16% मध्ये झाले 8 लिटर. 8 लिटर काय झाले ऍसिड झालं आणि उरलेले 42 लिटर काय असते, हे झालं पाणी झालं. हे 42 लिटर काय झालं, पाणी झालं. ठीक आहे बघा, हे झालं 50 लिटरचं आपलं. 50 लिटर मध्ये 8 लिटर ऍसिड आणि 42 लिटर पाणी आहे. बरं आता पुढे काय केले बघा, आता बघा काय दिले, तर हे 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. बघा आता ऍसिड जे 8 लिटर आहे ना ते स्थिरच आहे. आता आपल्याला वाढवायचंय काय, तर पाणी वाढवायचंय. पाणी वाढल्यानंतर ना हे जे काय 8 लिटर ऍसिड आहे त्याचं प्रमाण टोटल मिश्रणामध्ये किती असलं पाहिजे, तर 10% असलं पाहिजे. तर साधं गणित आहे बघा, हे जर 10% वर आलं तर 8 10 काय निघते 80. बघा हे 8 म्हणजे किती झाले, हे जर 8 म्हणजे जर नवीन मिश्रणामध्ये जर आपल्याला 10% ठेवायचे असतील, 8 म्हणजे जर आपल्याला 10% जर ठेवायचे असतील, हे 8 म्हणजे 10% ठेवायचे असतील, हे 8 लिटर म्हणजे 10%, तर मग 100 लिटर म्हणजे 100% म्हणजे किती असेल बघा, 10 10 100, 8 10 80 लिटर झाले. बरोबर आहे का, 80 लिटर. म्हणजे बघा आपल्याला टोटल मिश्रण काय करावं लागेल, 50 लिटरच्या ऐवजी 80 लिटर करावं लागेल. पण त्याच्यामध्ये फक्त आता वाढवायचं काय, पाणी वाढवायचं. तिथं फक्त आपण बघा हे 8 ला 8 आहे असं ठेवलं आणि फक्त इकडे वाढवले काय बघा, हे 8 लिटर जे ऍसिड आहे ते आहे असं ठेवलं आपण. फक्त ह्या 42 लिटर मध्ये आपण काय केलं, 30 लिटर पाणी वाढवलं. तर काय झालं बघा इकडं, हे 8 ला 8 आलं आणि हे किती झालं इकडं 72 लिटर काय झालं, पाणी झालं. मग टोटल मिश्रण झालं तुमचं 80 लिटरचं. पण त्या 80 लिटर मध्ये 8 लिटर काय ऍसिड आहे ते झालं 10%. याचा अर्थ आपल्याला किती वाढवावं लागेल पाणी, तर 30 लिटर. म्हणजे उत्तर काय असेल आपला, ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर, वयवारी चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले मध्ये, नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती. बघा विवाहाच्या वेळी, बघा विवाहाच्या वेळी, वेळी दोन जणांचं सरासरी वय, दोन जणांचे सरासरी वय किती असेल बघा, तर 25 आहे. मग एकूण वय किती असेल बघा, एकूण वय झालं त्यांचं 50 वर्ष. 25 आणि 50. ठीक आहे बघा, विवाहाच्या वेळी दोघांच्या वयाची सरासरी किती आहे, 25 वर्ष आहे. त्यांचं एकूण वय किती झालं, 25 दुने 50. ठीक आहे बघा, इथे किती असते, 25 गुणिले 2 बरोबर झाले 50. बरं पुढे काय दिले बघा आता, विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. बघा विवाहाच्या नंतर 2 वर्षांनी मुलगा झाला. बरं, त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे बघा, तर 24 वर्ष आहे. बघा आजचं वय किती आहे बघा त्यांचं, बघा आजचे वय, आजचे वय जे आहे ना ते किती जणांचं म्हटले आपल्याला, तर 3 जणांचं. आजचं वय किती असेल 3 जणांचं, ते सरासरी किती आहे बघा 24 आहे. त्यांचं एकूण वय किती असेल बघा, 24 त्रिक 24. बरं आता इथं काय झालंय बघा, एक लक्षात घ्या. हा, तर विवाहाच्या नंतर बघा मुलाच्या जन्मावेळेस वय बघा, जन्मावेळेस मुलाच्या जन्मावेळेस दोघांच्या वयाची सरासरी किती असेल बघा, तर त्यांनी किती दिली आपल्याला, 27 असेल. बरोबर आहे की नाही, का दोघांचं वय पण 2-2 वर्षांनी वाढणार आहे. 2-2 वर्षांनी वाढलं म्हणजे 27 झालं. मग त्यावेळेस एकूण वय किती असेल, 27 गुणिले 2 बरोबर झाले 54. बरोबर आहे का, बरं हे झालं 54. बरं आता आजचं वय किती आहे बघा त्यांचं, आजचे वय, आजचे वय किती आहे, आजचं वय तिघा जणांचं काढायचं आपल्याला. ठीक आहे बघा, आजचं वय तिघा जणांचं, कारण की सरासरी 24 दिली तुम्हाला, नवरा बायको आणि त्यांचा मुलगा, किती किती झालं बघा, तिघा जणांचं वय सरासरी किती आहे, 24 आहे. त्यांचं एकूण वय किती असेल बघा, 24 त्रिक 72. बरोबर आहे का, बघा आता मुलगा जन्मल्यापासून त्यांचं वय किती वाढले बघा, मुलाच्या जन्माच्या वेळेस दोघांच्या वयाचं बेरीज होती 54 वर्ष, आता झाली 72 वर्ष. म्हणजे बघा 72 मधनं जर आपण 54 वजा केलं तर किती निघते बघा, 12 4 गेले 8 राहिले, 7 5 गेले 1, म्हणजे 18 वर्ष वय वाढले तिघांचे मिळून. बरोबर आहे का नाही, आता हे 18 जे वाढलेलं वय ते तिघांचं वय वाढलेलं, नवरा बायकोचं आणि त्यांच्या मुलाचं. डिवाइड बाय इकडे 3 करा, किती निघते बघा, 6 निघते. याचा अर्थ काय बघा, ह्या 54 पासून तिथनं पुढे मात्र बघा, आता मुलाच्या जन्माच्या वेळेस त्या दोघांचं वय किती 54 पकडलं आपण, मुलगा फक्त जन्मला त्याचं वय 0 पकडलं आपण. तिथनं पुढे मात्र मुलाचं पण वय वाढत जाणार आहे. जेवढं ह्यांचं वय बघा, जेवढं ह्यांचं जर वय 4 वर्ष 6 वर्षांनी वाढलं, नवऱ्याचं वाढलं, तर पत्नीचं पण वय 6 वर्षांनी वाढेल, मुलाचं पण वय 6 वर्षांनी वाढेल. असं तिघांचं वय किती वाढलं, 18 झालं.
तिघांच्या वयांची बेरीज झाली 54 ऐवजी 72 झाली. मग 54 पासून 72 पर्यंत फक्त काय झाले, तर या तिघांचं वय किती वाढले, 6 वाढलेले, बरोबर आहे का नाही. मग हे 6 वर्ष वय वाढलं आपल्याला. बरं, आता याचा अर्थ मुलाचं वय किती असेल बघा, ह्याच्यामध्ये 6 वर्ष वय असेल मुलाचं वय, कारण जन्मापासून आता 6 वर्ष पुढे आलेत ते. बरं, विचारले काय, तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली बघा. आता मुलगा त्यांचा किती वर्ष, आता मुलगा झाला 6 वर्षाचा, मुलगा झाला 6 वर्षाचा आणि मुलगा झाला त्यांना लग्नाच्या नंतर 2 वर्षाने. मुलाचा लग्नाला वर्ष किती झाले बघा, हे 6 आणि ते 2 म्हणजे 8 वर्ष असतील. म्हणजे उत्तर किती असेल आपला, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, बार ग्राफ वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका कंपनीचा 2 वर्षाचा खर्च व नफा खालील जोडस्तंभ लेखात दिला आहे. तर 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता बघा. कुणाच्या म्हटले, खर्चाच्या. खर्चाचा खर्च किती आहे बघा आपला, आधी 2 वर्षाचा बघा खर्च कुठला आपला, हा पांढऱ्या कलरचा बघा. खर्च किती दिसतोय तुम्हाला इकडं, हा 100 दिसतोय आणि इकडे किती दिसतोय बघा, 120 दिसतोय. ठीक आहे बघा, 100 आणि 120, हे 100 आणि हे 120 येते. ठीक आहे बघा. एकूण खर्च किती झाला बघा, 100 आणि 120 झाला 220, बाकी झाला 220 झाला. आणि बरं, कुणाच्या म्हटले बघा, एकूण नफा खर्चाच्या किती टक्के, नफा किती झाला बघा आपल्याला इकडं, नफा कुठला आपला, हे हा नफा किती दिसतोय बघा इकडे 40 आणि इकडं 60. हे तुम्हाला बरोबर दिलेलं आहे बघा ग्राफमध्ये. पाठीमागच्या ग्राफमध्ये असं निघत नव्हतं. मग 40 आणि 60 किती झाले बघा, 100. म्हणजे बघा 220 रुपयाच्या खर्चावर तुम्हाला नफा किती झालेला आहे, नफा झाला 40 आणि 60 म्हणजे झाला 100 रुपये झाला. मग एकूण टक्केवारीमध्ये किती बघा, खर्चाच्या किती बघा, किती निघाली इकडं. चला ह्या 2 शून्याला थांबा बघा, ह्या शून्याला हा शून्य निघाला. ठीक आहे बघा, 100 गुणिले 10 किती झाले. बरं, इकडे किती निघते बघा, बे एक बे बे एक बे बे पंचे 10, 100 गुणिले 5 झाले 500, 500 भागिले 11 किती निघते बघा, 11 एक 11, 11 चोक 44. ठीक आहे, 44 मग खाली राहिले 6, 6 वर शून्य झाले 60, 11 पाची 55, परत बाकी राहिली 5, 5 वर शून्य दिला 50 झाले, 11 चोक 44, परत 5 राहिले, सॉरी 6 राहिले, 11 11 पाची 55 म्हणजे 45.45% येते उत्तर. म्हणजे उत्तर किती येते आपला, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बघा आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. आता बघा एक्स प्लस 9 प्लस काय दिले, अंडर रूट एक्स मायनस 2, परत इकडे अंडर रूट एक्स प्लस 9 मायनस अंडर रूट एक्स मायनस 2. बरं, आता हे काय दिले बघा, एकदा प्लस एकदा मायनस, दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, बरोबर आहे का. मग इकडे काय करा, अंडर रूट जे दिले तुम्हाला एक्स प्लस 9 ह्याला ए पकडा आणि दुसरं काय दिले तुम्हाला एक्स मायनस 2 इज इक्वल, ह्याला काय पकडा, बी पकडा. ठीक आहे, आता सॉल्व्ह करा बघा. ए प्लस बी डिवायडेड बाय ए मायनस बी इज इक्वल टू किती आहे, 3/1. चला काय निघते बघा, ह्या एक ह्याला गुणा पहा, एक ह्याला गुणलं काय निघतंय, तर हे आहे असंच राहील. ए प्लस बी इज इक्वल टू, हे इकडे घालवा बघा, 3 इंटू इकडे ए मायनस बी. बरं, आता काय निघते इकडे, ए प्लस बी इज इक्वल टू 3a मायनस 3b. ठीक आहे बघा. आता मायनस बी अलीकडे आणा, काय होईल बघा, बी प्लस होईल, बरोबर आहे का, प्लस 3b होईल इज इक्वल टू, हा ए बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल बघा, 3a मायनस ए होईल. बघा, बी प्लस 3b झाला 4b, 4b इज इक्वल टू काय इकडे 2a झाला. बघा मग काय होईल बघा, इकडे ए इज इक्वल टू 2b, ए इज इक्वल टू काय झाला, 2b झाला, ए इज इक्वल टू 2b. बघा आता काय निघेल बघा, इकडे हा बी बरोबरच्या अलीकडे आणा, इकडे काय निघेल बघा, ए छेद बी, इकडे काय निघेल बघा 2/1. ठीक आहे बघा, हा बी बरोबर इकडे आणला, 2 आहे असं घ्यायचा, 2चा छेद किती असतो, 1 असतो. म्हणजे ए ची व्हॅल्यू झाली 2, बी ची व्हॅल्यू झाली 1, बरोबर आहे का नाही. मग आता सॉल्व्ह करा बघा, सगळं आहे असं बघा. ए किती आहे आपला, एक्स प्लस 9 बघा, ए किती आहे आपला, एक्स प्लस 9 डिवाइड बाय बी किती आहे आपला, एक्स मायनस 2 अंडर रूट आहे इज इक्वल टू किती आहे बघा, इकडे 2/1. बघा आता हा वरचा जर रूट काढून टाकायचा असेल तर दोन्ही संख्यांना काय करावं लागेल आपल्याला, स्क्वेअर करावं लागेल. पहा ह्याचा पण जर आपण स्क्वेअर केला आणि ह्याचा बघा, इकडे ह्या दोन्हीचा एकत्र स्क्वेअर आणि ह्याचा जर स्क्वेअर केला तर किती निघते बघा, इकडं हे निघते एक्स प्लस 9, सॉरी नुसतं काय राहील, एक्स प्लस 9 डिवाइड बाय एक्स मायनस 2 इज इक्वल टू, 2चा वर्ग झाला 4 आणि 1चा वर्ग झाला 1च. ठीक आहे, एक इकडे बरोबर टाका, इकडे पलीकडे काय होते, 1 ने ह्याला गुणा, काय निघते एक्स अधिक 9 बरोबर, हे पलीकडे टाका बघा, 4 ने ह्याला गुणला एक्स वजा 2 ला किती निघते बघा, इकडं एक्स अधिक 9 बरोबर 4x वजा 2
ठीक आहे बघा. आता काय निघते बघा, हे x बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघते बघा, 4x वजा x आणि हे थांबा, इकडे 4x आणि इकडे किती आलं, 4 दोन्ही 8 येते. 4 दोन्ही 8 येते. ठीक आहे बघा. हां, 4x हा x पलीकडे टाकला, इकडे x येईल आणि हा -8 बरोबरच्या अलीकडे आणा, 9 अधिक 8 काय निघते बघा, 4x मधनं एक हे गेला, इकडे झाला 3x. 3x बरोबर 9 8 17 म्हणजे बरोबर काय निघते बघा इकडं, 3x बरोबर 17. 3x बरोबर 17. मग x इज इक्वल टू काय निघेल बघा, 17/3. ठीक आहे बघा, 17/3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी.